मित्रांनो, काय बोलावं काही सुचत नाही. पण मला काय असा काही कोर्स करताच आला नाही. मी आत्ता त्या अतुल राजू सरांना म्हटलं की परत आमच्यासाठी एक कोर्स घ्या, म्हणजे काहीतरी वेगळं अजून करता येईल. माझे संजय गोलविलकर माझे मित्र आहेत, बाळासाहेब कदम साहेब आलेत वेळ काढून, समाधानजी आलेत, आपण सगळं पनवेलवरनं परवा एक नाशिकला भाषण झालं, ते आवडलं लोकांना म्हणून पनवेलवरनं एक मोठा ग्रुप आला आहे. तसं काही भाषणं करण्यामध्ये मी एक्सपर्ट नाही आणि मार्गदर्शन तर मुळीच करत नाही. मीच रोज शिकतो. हे आता यांच्याकडनं काहीतरी शिकायचं, एक वेगळा कोर्स म्हणलं डिझाईन करता आमच्यासाठी, आणि काहीतरी रोज शिकत असतो. काहीतरी धडपड चालू आहे, काहीतरी वेगळं करायची, आणि ठरलं आहे काहीतरी वेगळं करून भारताच्या विकासाला आपला काहीतरी हातभार लागला पाहिजे. बेसिकली आमचं सगळं हे क्रेडिट जातं माझ्या सगळ्या टीमला. 65,000 लोक रात्रंदिवस जबाबदारीनं त्यांच्या ठिकाणी अतिशय उत्तम तऱ्हेनं काम करतात. तर खरं क्रेडिट जातं माझ्या टीमला. मी फक्त ते दहीहंडीचा माणूस जो असतो सगळ्यात वरचा, तो कधीच म्हणू शकत नाही की मी दहीहंडी फोडली. प्रत्येक थर जर मजबूतीनं उभा नसेल तर तो उभाच राहू शकत नाही. तर माझं खरं क्रेडिट जातं माझ्या सगळ्या टीमला, जे प्रत्येक ठिकाणी अगदी मजबूतीनं काम करतात. दुसरे श्रेय देतो माझ्या मी कुटुंबियाला. मी रात्रंदिवस फिरत असतो. महिन्यातले 20 दिवस, 25 दिवस, कधी 27 दिवस, कधी 30 दिवस फिरतो. तक्रार करत नाहीत कधी की तुम्ही काम करता, त्याच्यामध्ये कधी हे करत नाही. आणि बाकी हजारो लोकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे, मदत केली आहे, दिशा दिली आहे. आणि त्यात वयाचा प्रश्न नाही की कोणी लहान माणसांनी देखील सांगितलं आहे, मोठ्यांनी सांगितलं आहे, लहान मुलांनी सांगितलं आहे, पण त्यातनं काहीतरी घेण्यासारखं मिळालं, त्यातनं काहीतरी शिकण्यासारखं मिळालं. त्याचा एक मुद्दा घेतो आणि त्याच्यावरती वाटचाल करतो. बेसिकली तुम्ही फिल्म बघितलीच. BVG आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जातो आहे. माझा जन्म माझा कोरेगावचा, रहमतपूर गाव. म्हणजे घरी आमची 2 एकर शेती, आणि हुशार होतो म्हणून वडिलांनी सातारला नेलं शिकायला. 10x12च्या खोलीत राहत होतो. आणि 6वी जाईपर्यंत ज्या घरामध्ये लाईट नसते, म्हणजे ज्या घरात लाईट असते असे लोक श्रीमंत असतात, अशी एक माझ्या मनाची धारणा होती. कारण आमच्या घरात लाईट नव्हते. 4थीला स्कॉलरशिप मिळाली, ती धारणा तुटली थोडीशी की हुशार मुलांना म्हणजे हुशार ही श्रीमंतीचं काही ह्याचं रिलेशनशिप नसतं. नंतर मग वडिलांना वाटलं हनुमंत हुशार आहे, मग आम्ही पुण्यात शिफ्ट झालो. फुगेवाडी नावाच्या छोट्याशा गावात राहायला लागलो. आणि तिथं दुर्दैवानं वडील थोडे आजारी पडायला लागले. महिन्यातले 2 महिने, कधी 15 दिवस, कधी 3 आठवडे ससून हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचे. आईचं कानातलं 200 रुपयाला, गळ्यातलं मंगळसूत्र 500 रुपयाला मी घाण ठेवल्याचं मला आठवते 5%. त्यावेळेला ठरवलं काहीतरी आयुष्यात वेगळं करू. काय करायचं माहीत नव्हतं, काय होणार माहीत नव्हतं. पण वडिलांनी एक खूप चांगलं केलं की प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची जी व्याख्यानं असायची पुण्यामध्ये, त्या व्याख्यानाला मला ते आवर्जून घेऊन जायचे. एकदा मी स्वामी विवेकानंदांच्यावरती व्याख्यान ऐकलं आणि ठरवलं की हे आपले आदर्श, आणि आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती व्याख्यान ऐकलं आणि त्यावेळेला ठरवलं हा आपलं दुसरा आदर्श की छत्रपतींनी जे कार्य केलं ते. आणि त्यानंतर 10वीला चांगले मार्क मिळाले. आईने त्यांच्या मुख्याध्यापकांना विचारलं चांगले मार्क मिळालेत कुठं घालू, तर त्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला सांगितलं. मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेला सगळी हुशार मुलं इलेक्ट्रॉनिक्सला यायची, मी इलेक्ट्रॉनिक्सला घेतलं. काही करिअर गायडन्स असं काही फारशा काही भानगडी माहीत नव्हत्या. 74% मार्क पडले, मग 72% पडले. सेकंड इयर असताना दुर्दैवानं वडिलांचं निधन झालं. मला IAS ऑफिसर व्हायचं होतं. आईला म्हटलं की मला IASला बसायचं आहे. आणि आमच्या आजी आजोबा गावावरनं आमच्या घरी राहायला आले. वडील एकटेच होते. 10x10च्या खोलीत सगळे राहायचो. आणि त्यातनं मग आई मला म्हणते की पुण्याबाहेर जाऊ नको, पुण्यातच ॲडमिशन घे. मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग औरंगाबाद मिळत होतं. मग पुण्यात घरापासून 21 किलोमीटर दूर अशा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आणि रोज 42 किलोमीटर सायकलवरनं जायला चालू केलं. त्याला ठरवलं की काहीतरी वेगळं करू आयुष्यात.
एक संस्था काढायचं ठरवलं. 91 साली मी 19 वर्ष असताना एक संस्था काढायचं ठरवलं आणि त्या संस्थेचं नाव ठरवलं भारत विकास प्रतिष्ठान, की काही ते वेगळं करू आयुष्यामध्ये. आणि लोगो काढायचा होता. आता मला इथं मगाशी ब्रँड बनवणारे भेटले, त्याला मी माझ्या कल्पनेने एक ब्रँड आमचा लोगो तयार केला. त्याच्यामध्ये भारताचा नकाशा काढला, मागे एक सूर्य काढला, मध्ये एक पणती काढली. म्हटलं भारताची कीर्ती, आपण खरंच भाग्यवान आहोत, आपल्या सगळ्यांचा जन्म या महान देशात झाला आहे. भारताच्या नकाशाभोवती सूर्य काढला आणि मध्ये एक पणती काढली, की मला काहीतरी वेगळं काम करायची संधी मिळू दे. काय होणार माहीत नव्हतं, काय जाणार माहीत नव्हतं. आणि ते रजिस्ट्रेशनला, मग ते ट्रस्ट आणि सोसायटी या रजिस्ट्रेशनसाठी त्यावेळेला मी ती संस्था ॲप्लाय केली. आणि 2 वर्षांनी ते रजिस्ट्रेशन मिळालं, कारण फॉलोअप बिलअप करायचं असतो वगैरे काय माहीत नसतं. ते कंटाळून शेवटी त्यांनी पाठवून दिलं रजिस्ट्रेशन. आणि 93 साली ती संस्था रजिस्टर झाली. 94ला मी इंजिनियर झालो. टाटा मोटर्समध्ये नोकरीला लागलो. पहिले काही दिवस रोटेशन झाल्यानंतर मला इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरमधनं फायनली परचेसमध्ये प्लेस केलं आणि तिथं वायरिंग हार्नेसचं परचेस बघायला सांगितलं. तेव्हा आमची टाटा इस्टेट नावाची गाडी होती, जी फारशी काही चालली नाही. तिचं खूप मोठं स्क्रॅप मटेरियल पडलं होतं. 2.5 कोटी रुपयाचं स्क्रॅप होतं. त्याचं स्क्रॅप अप्रूव्हल मिळालं होतं. मी आमच्या साहेबांना म्हटलं की साहेब हे वापरूया, वायाच नको जायला, कारण काही दिवसापूर्वी रुपया नव्हता म्हणून मी चहा पित नव्हतो, तर हे वाया जायला नको. म्हणून मग त्या सगळ्या स्क्रॅपचं रियुटिलायझेशन केलं आणि मला वर्षाला 1 लाख रुपये पगार होता. महिन्याला 8,000 रुपये पगार असताना कंपनीचे 2.5 कोटी वाचवले. म्हणजे कंपनीला फायदा झाला. आणि त्यावेळेला आमचे वायनाथ नावाचे व्हाईस प्रेसिडेंट होते, त्यांनी बोलवून घेतलं आणि मला विचारलं की बेटा बहुत अच्छा काम करते हो, व्हॉट यू एक्सपेक्ट फ्रॉम द कंपनी. मी त्यावेळेला आमची सातारची, माझ्या गावची काही मुलं 7वी पास 10वी नापास नोकरी मागण्यानिमित्तानं माझ्याकडे येत होते. माझ्या आईला भेटायचे, मला भेटायचे. तर मी नाथसाहेबांना म्हटलं की साहेब मला काही नको, पण माझ्या गावच्या मुलांना काहीतरी काम द्या. काय काम करतील म्हणजे हेल्परचं काम करतील, शिकले नाहीत तर काय करतील. तर मला म्हटलं की हाऊसकीपिंगचं काम आमच्याकडे आहे, नवीन आम्ही इंडिका प्लांटचं इरेक्शन चालू झालं आहे, तिथं तुम्ही हाऊसकीपिंगचं काम कराल का. तर आम्ही हो म्हटलं. आणि 8 लोकांनी 22 मे 97ला आमचं टाटा मोटर्समध्ये हाऊसकीपिंगचं काम चालू झालं. उमेश जो माझा व्हाईस चेअरमन नेता आहे, जॉईंट MD आहे, तो प्रचंड ताकदीचा माणूस आहे, विश्वासू आहे. लहानपणी उमेश मी 3रीत, उमेश 5वीत असं असल्यापासून मैत्री माझी त्याची. आम्ही 5वीत 7वीत गेलो त्यावेळेला उमेश आमच्या रेहमतपूरचं जे थिएटर असायचं, रात्रीच्या वेळी फक्त पिक्चर दाखवला जायचा, अंधार पडलं की पडदा टाकून जमिनीवर बसायचं. अशा थिएटरमध्ये दादागिरी करून मला पिक्चर बघायला घेऊन जायचा. तर मला म्हटलं की असं मला आवाजही चढवता येत नाही, तर म्हटलं असं काम बघायला चांगला सहकारी पाहिजे जो असं मॅनपॉवर रिलेटेड काम बघेल. उमेश आमचा त्यावेळेला एका बँकेत मॅनेजर होता. तर उमेशला म्हटलं की उमेशला असं काम मिळणार आहे, तर तुम्ही येता का. तर त्या दिवशी संध्याकाळी जानेवारी महिन्यात 97 साली उमेश संध्याकाळी घरी आला आणि म्हटलं मी राजीनामा दिला आहे. म्हणजे मी त्याला म्हटलं की बाबा असं काम मिळालेलं नाही आहे, मिळणार आहे. सकाळी काहीतरी आखण्यात चूक झाली, तर कुठलंही तर म्हटलं तुम्ही सांगितलं बघणार का, मी राजीनामा देऊन टाकला. तर कुठलीही संस्था यशस्वी व्हायची असेल तर तुम्हाला अशा कमिटेड लोकांची गरज असते, तुमच्यावरती विश्वास असणार. की जीव देऊन जे काम करतात. म्हणजे छत्रपती जशी गोष्ट आहे, गड घेऊन येईन मी आपल्या ताराजी मालुसरेंची, की आधी रगीन कोंढाण्याचं मग माया रायबाचं, अशी कमिटेड माणसं लागतात तरच कुठली संस्था उभी राहते. उमेश आला, उमेशने काम बघायला चालू केलं. आम्ही म्हटलं की ते वेगळं करू. हाऊसकीपिंग काय आम्ही व्यवसाय इन्व्हेंट केला नाही. त्यावेळेला मी टाटा मोटर्समध्ये माझ्या अंदाजाने 800-900 लोक हाऊसकीपिंगमध्येच काम करायचे, वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टरचे. आमची 8 होते. आम्ही फार काही मोठे नव्हतो, पण आम्ही म्हटलं की ते वेगळं करू. त्याच्यामध्ये मग मशीन्स घ्यायचं ठरवलं आणि इंडिका प्लांटमध्ये मेकनायझेशन केलं. स्क्रबिंग ड्रायिंग मशीन्स आणल्या. तुम्हाला व्यवसायात पुढं राहायचं असेल तर तुम्ही जगाच्या किती पुढे विचार केला पाहिजे, काळाच्या पुढे विचार केला पाहिजे. आणि तसं आम्ही त्यावेळेला तो केला आणि ते एक चांगला इफेक्ट मिळाला की भारतातलं सगळ्यात मोठं मेकनायझेशन त्यावेळेला आम्ही केलं. त्यानंतर पहिल्या वर्षी 8 लाख टर्नओव्हर झाला, दुसऱ्या वर्षी 30 लाख झाला, तिसऱ्या वर्षी 70 लाख झाला. मग 99 साली लग्न झालं. टेल्कोत असताना मुलगी चांगली मिळते, मग ते लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर मग ठरवलं की आता राजीनामा देऊ आणि पूर्णवेळ व्यवसाय करू. आणि पूर्णवेळ व्यवसाय करायचं ठरवल्यानंतर 2001 साली राजीनामा दिला आणि म्हटलं पुण्याबाहेर जाऊन काम करू.
म्हणजे पुण्यातच राहण्यापेक्षा थोडंसं वेगळं काम करू, कारण तिथं तंगडी कुणाशी घालायची, आपण बाहेर पडू. आणि मग पुण्याबाहेर ब्रँच काढली बेंगलोरला. 2001 साली बेंगलोरला GE पॉवरचं काम मिळालं. 8 लोकांचं काम मिळालं, ते चांगलं केलं. तिथं उमेश साहेब होते, त्यांना भेटलो. त्यांनी अजून त्यांच्या काही मित्रांना सांगितलं, तिथं काही कामं मिळाली. मग चेन्नईला चालू केलं, मग हैदराबादला चालू केलं. आणि 2003 साली एक मोठा ब्रेक मिळाला. ब्रेक लागतो. पार्लमेंट लायब्ररी बिल्डिंग दिल्लीमध्ये जी बिल्डिंग बांधली गेली होती, त्या बिल्डिंगचं हाऊसकीपिंगचं काम श्रीनिवास साहेबांना लोक म्हणत होते की आमची इक्विपमेंट घ्या, हे घ्या. तर त्यांनी माझं नाव BVGचं त्यावेळेला सुचवलं लोकांनी, की त्यांनी सांगितलं की मला इक्विपमेंट विकत घ्यायची नाही आहेत, मला एखाद्या कंपनीचं नाव सुचवा जी कंपनी टोटल जबाबदारी घेईल. आणि मी श्रीनिवासन साहेबांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की मला पार्लमेंटवरती 2001 साली अटॅक झाला होता. त्यानंतर म्हणले याचं आउटसोर्सिंगची परमिशन मोठ्या मुश्किलीने मिळाली आहे आणि ती म्हटले 6 महिन्यासाठी मिळाली आहे. तर तुम्ही चांगलं काम केलं तर आम्ही एक्सटेंड करू, निविदा काढतो, निविदा मिळाली तर बघा. मला माझ्या टीमवरती विश्वास होता, चांगलं काम करेल. आम्ही ती निविदा भरली, मिळाली आणि खूप चांगलं काम झालं. मग ते साहेबांनी एक्सटेंड केलं 6 महिन्यासाठी. 6 महिन्याचं काम 7 महिने एक्सटेंड केलं. मग 2004 साली मुख्य पार्लमेंटचं काम दिलं. त्यावेळेला देखील सिक्युरिटी थोडी आडवी आली आणि त्यांनी लोकसभा चेंबर, राज्यसभा चेंबर आणि ते मधले हॉल ते दिले नाहीत. 1 महिन्यात बाहेरचा सगळा लाल दगड जो काळा पडला होता तो पूर्ण लाल केला आणि लोकांना फरक दिसायला लागला की आतमध्ये थोडं अस्वच्छ आहे हॉलमध्ये आणि बाहेर सगळं स्वच्छ आहे. तर विचारायला लागले की बाहेर अच्छा आहे व अंदर खराब आहे. तर बाहेर पुना की कंपनी काम करती है, अंदर परमनंट लोक काम करते हैं. आणि मग त्यांनी ते सगळं अंदर बाहेर कुछ नाही असं म्हणून सगळं काम BVGला दिलं. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्र्यांचं घराचं ट्रायलचं काम मिळालं. 2 दिवसासाठी ट्रायल मिळाली आणि ती अतिशय उत्तम तऱ्हेनं केली. SPGच्या टॉयलेटच खराब होत्या, त्या एकदम चकाचक धुवून दिल्या. त्यामुळे SPGनी सांगितलं स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने की ह्यांना तुम्ही देत असाल काम ह्या एजन्सीला तर आम्ही मान्यता देऊ. आणि मग प्राईम मिनिस्टर साहेबांच्या घरचं काम मिळालं. मग प्राईम मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसचं काम मिळालं. मग राष्ट्रपती भवनचं काम मिळालं. मित्रांनो, सांगायला अभिमान वाटतो की आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपतींचं घर, पंतप्रधानांचं घर, पंतप्रधानाचं ऑफिस, पार्लमेंट, सुप्रीम कोर्ट, एम्स, सफदरजंग, फायनान्स मिनिस्ट्री, सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी BVG आहे. आणि दिल्लीमध्येच 9,000 लोक काम करतात. त्यानंतर अशीच ग्रोथ प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण झाली. पुण्यातनं टाटा मोटर्सने आम्हाला एकदा विचारलं की तुम्ही जमशेदपूरला जाणार का? मग आम्ही जमशेदपूरला जाऊन काम चालू केलं. पहिल्यांदा हाऊसकीपिंगचं चालू केलं, मग लँडस्केपिंगचं चालू केलं, मग इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचं चालू केलं, मग फिटमेंटचं चालू केलं. अशी वेगवेगळी कामं घेतली. मग रुद्रपूरला काम चालू केलं, मग जमशेदपूर सिंगूरला चालू केलं होतं, मग सानंदला केलं, धारवाडला केलं. मग वोक्सवॅगनचं काम मिळालं, फियाटचं मिळालं, हुंडाईचं मिळालं, बजाजचं मिळालं, अशोक लेलँडचं मिळालं. असं कुठली इंडस्ट्री नाही ज्याच्यामध्ये काम मिळालं नाही आणि अतिशय उत्तम तऱ्हेनं काम केलं. ITCमध्ये मिळालं, हिंदुस्थान युनिलिव्हरचे प्लांट मिळाले, पतंजली योगपीठ मिळालं. मग शिर्डी साई संस्थांचं काम 2001 सालापासून आमच्याकडे आहे. बाबांचा आशीर्वाद आहे, त्यांच्यामुळं बाकीचीही कामं वाढली. मग तिरुपतीचं काम मिळालं. आज महाराष्ट्रामध्ये 15 मंदिराचं काम BVG करते. काही ठिकाणी स्वखर्चाने काम करतो. आळंदी आहे, पंढरपूर आहे, देहू आहे, ज्योतिबा आहे. अशा सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी सिद्धिविनायक गेलं तर तुम्हाला BVG माणसं दिसतील. आणि तसंच वेगवेगळ्या ठिकाणी आता पुढच्या महिन्यामध्ये जगन्नाथपुरीचं काम चालू करतो आहे. आजच आता येता बोलणं झालं की वैष्णोदेवीचं काम फायनल होतं आहे. त्याचा फायदा एक होतो, खूप चांगला फायदा होतो. देवस्थानचं काम केलं की वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या ठिकाणी पूजा चांगली होते आणि सगळा प्रसाद एका दिवसात येतो आपल्याकडं. आणि सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी तिरुपतीपासून येतो, पंढरपूरचा येतो, सगळ्याच देवळातून येतो. आणि आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग डायव्हर्सिफिकेशन चालू केलं. एक इमर्जन्सी मेडिकलचं सर्व्हिसेसचं काम आहे. ते मागच्या वर्षी 3 वर्षापूर्वी निविदा आली होती. 100 ॲम्ब्युलन्स असल्या पाहिजेत. भारतात एकच कंपनीच मिळत नव्हती टायअप करायला. मग एका लंडनच्या कंपनीबरोबर टायअप केला आणि ते काम मिळवलं. त्यात बऱ्याच मारामाऱ्या झाल्या. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, CAG ऑडिट वगैरे काम चालू व्हायच्या आधीच बऱ्याच मारामाऱ्या झाल्या. पण त्यातनं सगळीकडनं जिंकत गेलो आणि ते काम मिळालं. आणि त्याचा एक फायदा झाला की 3 वर्षाचं काम होतं ते. 3 वर्षाच्या कामामध्ये दरवर्षी 300 ॲम्ब्युलन्स क्रिएट करायच्या होत्या, म्हणजे द्यायच्या होत्या.
मी राज्य सरकारला म्हटलं की आम्ही थोडं लवकर केलं तर चालेल का, तर ते हो म्हटले. आणि नंतर 3 वर्षाचं काम आम्ही सरांना म्हटलं मी त्यावेळेला की 1 वर्षात करतो. म्हटले डोंट बी ओव्हर कॉन्फिडंट. पण माझ्या टीमवरती मला विश्वास होता. ते काम आम्ही मित्रांनो सांगायला खरंच अभिमान वाटतो की ते 3 वर्षाचं काम आम्ही 5 महिन्यामध्ये कंप्लीट केलं. आणि संपूर्ण राज्यामध्ये म्हणजे कालचे आकडे असे आहेत की काल एका दिवसामध्ये 160 ॲक्सिडेंट झाले, 10 कार्डियक अरेस्ट झाले, म्हणजे ज्यांचं 10 लोकांचं काल हृदय बंद पडलं होतं ते आम्ही शॉक देऊन चालू केलं. असे 6,355 लोक झाले. मेडिकल इमर्जन्सी 783 झाले. डिलिव्हरी इन ॲम्ब्युलन्स 15 झाले काल. आत्तापर्यंत 10,171 मुलं ॲम्ब्युलन्समध्ये जन्माला आली. बाकीचे 855 आणि 1,823 लोकांना काल एका दिवसात मत झाली. आत्तापर्यंत 10,55,904 लोकांना मत झाली. यात 20% लोक अदरवाईज देवाघरी गेले असते, अशा पद्धतीची परिस्थिती असते. त्याचा 108 नंबर आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील, अतुलजीनं देखील, की तुमच्या माध्यमातून, तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही 108 नंबर सगळ्यांच्यापर्यंत पोचवा. दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती आपली एक ॲम्ब्युलन्स आहे. शहरांमध्येच नंबर माहीत नाही आहे. तर ही सेवा मोफत आहे. या गाडीमध्ये, ॲम्ब्युलन्समध्ये सगळ्या प्रकारची औषधं आहेत. 80 प्रकारची औषधं आहेत. जगातली सगळ्यात चांगली इक्विपमेंट आहेत. म्हणजे तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं ठरवलं. क्वालिटीचा ध्यास घेतल्यामुळं आम्ही तिथं स्ट्रेचरचं घेतले, ते 3 लाखाचं स्ट्रेचर घेतले, 30,000ला पण मिळतं. डिफिब्रिलेटर घेतला आहे, जगातला सगळ्यात चांगल्या कंपनीचा डिफिब्रिलेटर घेतला आहे, 9 लाखाचा डिफिब्रिलेटर घेतला आहे. म्हणजे ज्यावेळेला उपचार बाकीचे लोक काय करतात, कॉस्ट कटिंग करायचे नादात चायनीज वगैरे घेतात आणि ते ज्यावेळेला शॉक द्यायची वेळ तेव्हा ते चालतच नाही. तर ते अतिशय उत्तम तऱ्हेची यंत्रणा आहे ती. डॉक्टर आहे ॲम्ब्युलन्समध्ये, म्हणजे महाराष्ट्र एकमेव राज्य ज्याच्यामध्ये डॉक्टर आहे ॲम्ब्युलन्समध्ये, आणि ही सेवा मोफत आहे सगळ्यांना. आणि कालच एक आम्ही ॲप लॉन्च केलं. BVGचं आम्ही काल एक ॲप लॉन्च केलं, BVG हेल्पलाईनचं, 108 इमर्जन्सी हेल्पलाईनचं. तर त्याच्यामध्ये अशी सोय केली, म्हणजे हे सगळं सरकारच्या टेंडरमध्ये काही नाही आहे. आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये गुणवत्ता, म्हणजे चांगलं काम करायचं, चांगल्यातनं उत्तम करायचं, उत्तमातनं सर्वोत्तम करायचा प्रयत्न करायचा. असं केलंच तरच तुम्ही टिकता. तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा, पण तुम्ही उत्तमता आणि सर्वोत्तमतेचा जर ध्यास घेतला तर ते शक्य होतं. आम्ही रोज ते बघत असतो, कारण काळाची पावलं अशी असतात की तुम्हाला कायम अहेड ऑफ टाईम विचार करायला लागतो. हे आम्ही ॲप जे डेव्हलप केले त्याच्यामध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि जस्ट तुम्ही ते हेल्पचं बटन दाबा. 10 सेकंदात तुम्ही जर त्याचा SMS पाठवला नाही तर आमच्या कॉल सेंटरमध्ये तुम्हाला कॉल येतो आणि तो विचारतो काय झालं आहे तुम्हाला. 10 सेकंद, फक्त 15 सेकंद लागत नाहीत. कॉल सेंटरमधनं कॉल येतो आणि तुमच्या जवळपासची ॲम्ब्युलन्स तुम्हाला सरकारने सांगितलेलं नाही आहे. आधी कारण आम्ही बघत होतो, आधी आम्हाला काय व्हायचं की आता फोन आला, मुंबईतनं फोन आला किंवा आमच्याकडे सातारचा आहे, मी निगडी नावाची किमान 10 गाव आहेत. आता कुठल्या निगडीतनं फोन आला, ह्या कॉल सेंटरचा माणूस काही भूगोलतज्ञ नसतो. चरोली खुर्द, चरोली बुद्रुक, आता कुठली चरोली, ह्यात त्याला ते कन्फ्युजन जास्त व्हायचं. ॲपमध्ये आम्हाला एक्झॅक्ट लोकेशन कळतं आहे, एक्झॅक्ट लोकेशन कळते आणि त्या एक्झॅक्ट लोकेशनमुळे जवळची ॲम्ब्युलन्स लगेच पाठवते. म्हणजे पूर्वी ती ॲम्ब्युलन्स पोचायचं कळण्याचंच ठिकाण कळायला आम्हाला 3-3.5 मिनिट त्या माणसाशी बोलायला लागायचं की बाबा कुठं तुम्ही राहता, कुठं झाला ॲक्सिडेंट, काय झालं आहे. ॲपमुळं ते वेळेचं प्रमाण, आणि जेव्हा फर्स्ट गोल्डन आवर असतो त्याच्यामध्ये जीवन मरणाचा प्रश्न असतो, 1-1 मिनिट महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये आपण ते केलं आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हीच राहील की तुमच्या माध्यमातून जिथं तुम्ही ॲक्सिडेंट बघाल तिथं काही बाकी करता आलं नाही तर चालेल, पण तुम्ही आमच्या 108 नंबरला फोन करून सांगा की अशा अशा चौकामध्ये ॲक्सिडेंट झाला आहे, किंवा नुसतं आमचं ॲप डाउनलोड करा, आमचा कॉल येईल त्याला सांगा, किंवा अशा ठिकाणी मी तो लगेच नियरेस्ट ॲम्ब्युलन्स पाठवेल आणि त्या माणसाचा जीव वाचेल. असंच मग आता दिल्लीचंही काम मिळालं आम्हाला. दिल्लीमध्ये आम्ही 1 वर्ष 2 महिन्यापासून 270 ॲम्ब्युलन्स चालू केल्यात इमर्जन्सी मेडिकलच्या. नंतर आंध्र प्रदेशचं मागच्या आठवड्यात मिळालं, तिथं 500 ॲम्ब्युलन्स चालू करतो आहे. पोलीस डायल 100चं काम चालू केलं, इमर्जन्सी पोलीस रिस्पॉन्स सर्व्हिस. एखाद्या ठिकाणी चेन स्नॅचिंग झालं की तुम्हाला कंप्लेंट करायला पोलीस स्टेशन जायला लागतं, तोपर्यंत ते चोर 200-400 किलोमीटर गेलेले असतात, म्हणजे 100-200 किलोमीटर लांब गेलेले असतात. कधी पकडणार? तर ते मध्य प्रदेशमध्ये डायल 100चं काम आम्ही चालू केलं की कुठेही काही अप्रिय घटना घडली की फोन केला की तुम्हाला जागेवरती गाडी येते, 10-15 मिनटामध्ये गाडी येते. व्हिडिओ शूटिंगची यंत्रणा आहे गाडीमध्ये,
तुमची कंप्लेंट ऑडिओ व्हिज्युअल कंप्लेंट घेतली जाते, जी परत दबाव टाकून बदलली घेतलीच नाही अशी भानगड होत नाही. त्याला कंप्लेंट नंबर मिळतो आणि रिअल टाईममध्ये ती कंप्लेंट सर्व्हरला मिळते. DG पोलीस, CM कुणी ती कंप्लेंट बघू शकतात. अशा पद्धतीचं भारतातलं पहिलं राज्य मध्य प्रदेशमध्ये आम्ही 1000 गाड्या चालू केल्यात. असंच काम उत्तर प्रदेशमध्ये मिळाले 3,000 गाड्यांचं. पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही BVGमध्ये 10,000 लोक ॲड करू, म्हणजे 75,000 लोकांची BVG पुढच्या ऑक्टोबर एंडपर्यंत होईल. काम वाढतं आहे. त्यानंतर मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डायव्हर्सिफिकेशन केलं. प्लास्टिकपासून फ्यूल बनवायचा प्रोजेक्ट चालू केला पुण्यामध्ये, 10 वर्ष त्यात घातली. पण आता सर्व प्रकारच्या प्लास्टिकपासून इंधन बनवण्याचा प्रकल्प पुण्यात अतिशय उत्तम तऱ्हेने चालू आहे. आता 2 नेदरलँडच्या प्लॅन्टची ऑर्डर मिळाली आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 50 प्लॅन्ट त्याचे होतील. त्यात काम करतो आहे. नंतर इलेक्ट्रिकल आपल्या ह्याच्यामध्ये सोलर पॉवरमध्ये काम चालू केलं. मागाशी तुम्ही फिल्ममध्ये बघितलं, L&T बरोबर टायअप करून 10 मेगावॉटचं सोलर पार्क उस्मानाबादला चालू केलं आहे आणि भारताबाहेरही त्याच्यामध्ये काम करतो आहे. झिम्बाब्वेमध्ये मागच्या आठवड्यातच 30 मेगावॉटचं सोलर पार्कचं काम फायनल केलं आणि अजून एका देशामध्ये 200 मेगावॉटचं काम फायनल करतो. म्हणजे या 2 कामाने 1,000 कोटी टर्नओव्हर वाढेल. सोलरमध्ये काम करतो. नंतर लाईफ सायन्सेसमध्ये काम करतो आहे. म्हणजे LED लाईट एक तयार केलेत. LED लाईटमध्ये मार्केटला बऱ्याच कंपन्यांची LED लाईट अवेलेबल आहेत. आम्ही जे तयार केलेत त्याच्यामध्ये मिनिमम 20% जास्त एनर्जी सेव्ह होते. म्हणजे बाकीचे लाईट समजा 100 वॉटचा दिवा आहे, असे हे दिवे 100 वॉटचे LEDने रिप्लेस केले तर 30 वॉटने रिप्लेस होतात नॉर्मल LEDने. आम्ही तोच दिवा तेवढ्या प्रकाशासाठी 22 वॉटने रिप्लेस करतो. म्हणजे पर आवर पर मिनिट 8 वॉटचं एक्स्ट्रा सेव्हिंग मिळतं. असं थोडंसं वेगळं काम आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतो त्यावेळेला त्याच्यात वेगळेपण काय आणता येईल, नाही तर मग आपण हजारातले आपण एक असं व्हायला नको. म्हणजे यू नीड टू आयडेंटिफाय, डिफरन्शिएट युअर सेल्फ बाय युअर वर्क, बाय युअर कल्चर, बाय युअर क्वालिटी, आणि तरच तुम्हाला ती संधी मिळते. आणि पहिलेच काम आम्हाला आता गोवा राज्याचं मिळालं आहे. त्याच्यामध्ये आम्ही 1,70,000 दिवे बदलतो आहे. मी मागच्या 15 वर्षी श्रीलंकेला जाऊन आलो. तिथं आम्ही 350 कोटीची ऑर्डर मिळते श्रीलंकेची LED लाईटची. म्हणजे पहिल्या वर्षीच ती कंपनी 500 कोटीच्या पुढं जाईल. तर LED लाईटमध्ये काम करतो आहे. नंतर BVG लाईफ सायन्सेस म्हणून कंपनी केली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ॲनिमल, ह्युमन बिंग, प्लांट आणि ॲनिमल्स ह्याच्यावरती काम करतो आहे. खूप वेगळं काम करतो आहे. त्याच्यामध्ये नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन नावाची संस्था आहे. आपल्या रघुनाथ माशेलकर साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तर त्या संस्था ही आयडिया बँक आहे. देशातली सगळ्यात मोठी आयडिया बँक आहे. 2 लाख आयडियाज आहेत त्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि 740 पेटंट घेतलेत त्यांनी. वेगवेगळ्या प्रकारचे पेटंट्स आहेत. त्याच्यामध्ये चहाची पेटंट घेतली आहेत वेगळ्या, म्हणजे आपल्या ह्याचं जे फूल असतं निवडुंगाचं, त्याचं ते लाल फुलाचा ज्यूस, असे वेगवेगळ्या प्रकारचे पेटंट्स घेतले त्याने. ते हेल्थ आणि वेलनेस रिलेटेड सगळे 40 प्रोडक्टचं त्यांनी मार्केटिंग आणि मॅन्युफॅक्चरिंगचे अधिकार त्यांनी BVGला दिलेत. आणि मागच्या वर्षी आम्ही राष्ट्रपती भवनामध्ये हे अँटी ओबेसिटी, अँटी डायबेटिक, अँटी स्ट्रेस अशा वेगवेगळ्या प्रकारचे 6 चहाचं सिम्बॉलिक लॉन्च राष्ट्रपती भवन केलं. राष्ट्रपती भवनाच्या हिस्ट्रीमध्ये कमर्शियल कार्यक्रम झाला होता, तो आम्ही मागच्या वर्षी केला. आणि आता त्याचं दिवाळीमध्ये आपल्या लोकांच्या सेवेसाठी ते लॉन्च करतो आहे. अतिशय दर्जाचं प्रॉडक्ट आहे. अँटी ओबेसिटी चहा जर कोणी घेतला दिवसातनं 3 वेळा, डिप चहा आहे, तर महिन्याला 1 किलो वजन 100% कमी होईल. अँटी डायबेटिक चहा तुम्ही घेतला दिवसातनं 3 वेळा, तर 30 युनिट साखर फास्टिंगची कमी होईल. आणि हे सगळं टेस्टेड प्रूव्हन आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी संस्था आहे ती, आणि एम्सबरोबर त्यांचं सहकार्य करायला. म्हणजे त्याचं टेस्टिंग ट्रायल 7 वर्षी एम्समध्ये झाले. त्यामुळे क्लेम्स त्यांचे आहेत. त्यांच्या क्लेम्सप्रमाणे ते गाईड करतात, तसं आम्ही मॅन्युफॅक्चर करतो आहे. त्याच्यानंतर युरायलचं तुम्ही बघितलं, एक फ्रान्सची गोट मिल्कमध्ये सगळ्यात मोठी कंपनी, म्हणजे फक्त शेळीच्या दुधावरती त्यांचा टर्नओव्हर $8 बिलियन आहे. 50,000 कोटी शेळीच्या दुधाचा धंदा करतात ते भारतामध्ये राईट पार्टनर हुडकत होते गेल्या 1 वर्षापासून. तर त्यांनी आता आमच्याबरोबर टायअप केलं आणि आम्ही नवसारीला 30,000 लिटर पर डे शेळीच्या दुधाचा प्रकल्प टाकतो आहे. त्यानंतर शेती ह्या विषयात थोडंसं एक मागच्या 1.5-2 वर्षापासून रस घेतला, कारण माझी स्वतःची शेती आहे रहमतपूरला. सोयाबीनचं उत्पादन किंवा टमाटोचं उत्पादन 10-12 क्विंटलच्या वरती, म्हणजे टमाटो 10-12 टनाच्या वरती कधी गेले नाहीत.
मग थोडंसं बाकी देशांमध्ये किती उत्पादन होतं ह्याचा थोडासा अभ्यास चालू केला आणि लक्षात आलं की इस्रायलमध्ये टमाट्याचं उत्पादन सगळ्यात जास्त म्हणजे 150 टन पर एकर घेतात. मी सातारला 10 टन घेतो आणि ते 150 टन घेतात. त्यांचं ॲव्हरेज 100 टनापेक्षा जास्त आहे. तर असं जास्त का आहे ह्या कारणांचा शोध घ्यायला चालू केलं किंवा त्यांना जमतं आहे. माझा शेतकरी सकाळी 6 वाजता उठून जातो आहे. तांबड्या फुटाच्या आधी माझे मामा लोक कामाला जातात शेतामध्ये. सातारा भागातले माझे मित्र आहेत. बाकी ठिकाणी आपण प्रचंड कष्ट करतो आहे पण आपल्याकडे प्रोडक्टिव्हिटी नाही आहे, गुणवत्ता नाही आहे. असं का? त्याच्यामध्ये मला लक्षात आलं ते मातीचं परीक्षण केलं पाहिजे, मायक्रोन्युट्रिएंट बघितले पाहिजेत, शेतीचा खर्च कमी झाला पाहिजे. आज कोणीही माणूस आम्ही म्हटलं की शेती तोट्यात असंच सगळे आमचे मित्र म्हणतात, मी म्हणायचो. पण ती फायद्यात आणण्यासाठी काय करायचं ह्याच्यावरती थोडं काम चालू केलं आणि असा विचार चालू केला की लोक भेटत गेले. दीप शुक्ल नावाचा माझा मित्र मला भेटला. तोही स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने भारावलेला माणूस आहे. तर त्यांनी 18 वर्ष संशोधन केलं. 15 वर्ष कॅनडामध्ये, 3 वर्ष आपल्या ह्याच्यामध्ये इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये. आणि त्यांनी आज शेतीमध्ये वेगवेगळ्या कीटकांना मारण्यासाठी इटिंग पेस्ट आहे, सकिंग पेस्ट आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, फंगीसाईड आहे, मावा, तुडतुडा असे वेगवेगळे रोग येतात. त्या वेगवेगळ्या रोगांना मारण्यासाठी 8 ते 10 प्रकारे विषारी औषध आपल्याला मारायला लागतात. 8 ते 10 प्रकारचे. म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याही घरामध्ये ह्या बाटल्या ठेवायला लागतात. दीप शुक्लाने बरंच रिव्होल्युशन त्यात आणलं की 8-10च्या ऐवजी तुम्ही एकच वापरा. हे व्हरायटी कमी झाली. नाही तर प्रत्येक बाटलीमध्ये वाया जातं औषध. कुठलं कधी वापरायचं हे कळत नाही. त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. बऱ्याच वेळेला तो म्हणजे कर्करोग आला का ह्याच्यावरती काही वेळा तो बुरशीजन्य असतो, काही वेळेला फंगीसाईड असतो. नेमका कशामुळे आलं ते कळत नाही आणि मग चुकीची औषधं मारली जातात. ह्यांनी 10च्या ऐवजी एकच आणलं औषध. ते एक आहे ते हर्बल आहे. म्हणजे आपण पिलं तर काही होत नाही. म्हणजे मी स्वतः पिऊन बघितलं आहे, काही होत नाही. आणि 10 मिनटामध्ये रिझल्ट येतो. 10 मिनटाच्या वरती 11 मिनिट लागत नाही. म्हणजे सगळं टेस्टेड प्रूव्हन आहे. असं म्हणजे महाराष्ट्र शासनाने ह्याच्यामध्ये 8 महिने टेस्टिंग ट्रायल केलं. 8 महिने टेस्टिंग ट्रायल करून पहिल्यांदी अशा हार्बल पेस्टिसाईडला उत्पादनाला परमिशन दिली. आजतागत कुणालाच मिळालेली नाही आहे. स्वतः सगळ्या टेस्टिंग ट्रायल घेतल्या. आणि तिसरा ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या ज्या आपल्या चांगले कीटक असतात, हनीबीज असतात, ते बाकीच्या सगळ्या विषारी औषधांना मरतात. आमच्या औषधांनी एकही हनीबी मरत नाही, वाढते उलटे. म्हणजे आंब्याला नाही तर मोहर येतो पण फळच लागत नाहीत. तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची कुठल्याही निसर्गाची हानी होत नाही आणि हर्बल आहे. मग ॲग्रो मॅजिक म्हणून त्यांचं प्रोडक्ट आहे, त्यांनी दीपनी डेव्हलप केलेलं. तेही तसंच आहे. कुठल्याही प्रोडक्टची, प्लांटची, अगदी तुळशीचं झाड असेल, तुम्ही तुळशीचं झाडं दिली, तुळशीच्या झाडावरती तुम्ही ट्रायल घ्या तुमच्या घरामध्ये. गाडीत माझ्याकडे बाटली असेल, जगन्नाथ आहे आमचा इथं, तर तुम्हाला दिली बाटल्या. 2 झाडं घ्या आयडेंटिकल, एका झाडावरती स्प्रे करा. 1 लिटर पाण्यामध्ये 2 ml टाकायचं आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 2 ml, 20 ml पण नाही. आणि स्प्रे केलं तर तुम्हाला 15 दिवसामध्ये 2 वेळा स्प्रे केला की तुम्हाला तुळस 6 इंचाने वाढलेली दिसेल. नॉर्मल तुळस तुमची 1 फुटाची राहिली तर ही 8-6 इंचाची असेल 15 दिवसामध्ये. मी स्वतः माझ्या घरी करून बघितलं आहे. आणि नंतर ॲग्रोन्यूट्री अशा वेगवेगळ्या पद्धतीचं नंतर अजून काय काय करता येईल शेतकऱ्यासाठी ह्याच्यावरती थोडंसं वेगळं काम करतो आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च 50% कमी व्हायला पाहिजे. मिनिमम 50% कमी व्हायला पाहिजे. उत्पन्न मिनिमम 50% वाढलं पाहिजे, मिनिमम 50%. आणि क्वालिटी त्याची खूप वाढली पाहिजे. ह्याच्यावरती काम करतो आहे आणि त्यात चांगलं यश मिळतं आहे. मी आता कोल्हापूरला साहेब ट्रायल घेतले आहे. सोयाबीनचे 2 भावांचं पीक, म्हणजे माझ्याकडे फोटो पण आहेत, कालच मी त्याचा रिपोर्ट घेतला. 2 भावांनी सोयाबीन लावलं, एकच बियाणं महावीजचं वापरलं, एकच रान शेजारी. एका भावाने आमचे प्रोडक्ट वापरले, एकाने नाही वापरले. तर त्याचं बीड की सोयाबीन जे आलं ते गुडघ्याएवढं आहे. ज्यांनी नाही वापरलं ज्यांनी वापरलं त्याचं कमरेएवढं आहे. नुसतं वाढलं नाही, शेंगा मोजल्या सोयाबीनच्या. ज्यांनी वापरलं नाही त्याच्यामध्ये 8 ते 12 दाणे आहेत आणि एका झाडाला 28 ते 35 शेंगा लागल्यात. 40 काही झाडं नाहीत पण 25 झाडाच्या मोजल्या. आणि इकडं 80 ते 120 शेंगा आहेत. दाणे पण जास्त आहेत. तर म्हणजे हे प्रॉडक्ट मी कालच मी द्राक्ष बागायतदारांच्या सातारला परवा दिवशी बोललो मी पुण्यामध्ये. मी मागच्या 1 आठवड्यात भाषणच चालू. मी आपलं काम कमी आणि भाषणं जास्त असंच चाललं आहे. म्हणजे मागच्या बुधवारी सातारला आमच्या भुईंज सहकारी साखर कारखाने 3000 शेतकऱ्यांच्या समोर ठेवलं होतं. तिथं बोललो. त्याच दिवशी दुपारी रयत शिक्षण संस्थेने 25,000 मुलांना एकत्र केलं होतं. म्हणजे 2,000 मुलं समोर बसली होती आणि 23,000 मुलं 38 कॉलेजमध्ये लाईव्ह ऐकत होती. 25,000 लोक ऐकत होते त्या दिवशी एकाच वेळेला. त्यानंतर शनिवारी हे नाशिकचं झालं, रविवारी द्राक्ष बागायतदार संघ झाला, आज तुमचं आहे. परत शनिवारी पुण्यात बिल्डर असोसिएशनने बोलवलं आहे.
की आम्ही धंद्यामंदीत आहोत तर काय आम्ही करावं. मी काही मार्गदर्शन करण्यात काही खरंच मोठा नाही, कारण मी लहानच आहे, धडपड चालू आहे आपली. तर असं शेतीच्या रिलेटेड काही प्रोडक्ट आणलेत आणि त्याच्यावरती काही रिव्होल्युशनरी काम करतो आहे. आदरणीय पवारसाहेबांनी त्यांच्या शेतामध्ये ट्रायल घ्यायला सांगितले आणि त्यांनी मला म्हटले त्या दिवशी 1 जुलैला मला म्हटले, 15 दिवस आधी म्हटले की आणि म्हणून तुझं काम वेगळं आहे, मला 4 तास तुझा वेळ पाहिजे बारामतीमध्ये. मग 4 तास तिथं मी त्यांच्या ॲग्रिकल्चर रिसर्च सायंटिस्टसमोर प्रेझेंटेशन दिलं, त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर बोललो, साहेब जेवायला घातलं आणि मग ते संध्याकाळी माझं आवड होतं, त्याला चार्टर विमान करून बारामतीतनं मुंबईला आलो. ॲनिमल रिलेटेड प्रोडक्ट आणतो आहे, गाई म्हशीचा दुधाचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये देखील खूप मूलभूत प्रश्न आहेत. मूलभूत प्रश्न असे आहेत की भारत हा लार्जेस्ट ॲनिमल असलेला देश आहे. जगात सगळ्यात जास्त जनावरांची संख्या भारतात आहे आणि सगळ्यात कमी दूध उत्पादन आपलं, म्हणजे लोएस्ट प्रोडक्टिव्हिटी आपली. तर त्याच्यावरती मग थोडंसं काम चालू केलं की हे असं का. त्याच्यात आपल्याकडे DNA डेटाच नाही कोणाकडं. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे चांगली गाय आहे जी 23 लिटर दूध देते, 25 लिटर दूध देते, त्याचा DNA डेटाच नाही आहे. त्याचं जो मेल होतो त्याचं सिमेंट घेऊन मग परत प्रोजेनी वाढवली पाहिजे, ह्याच्या दृष्टीने कुणीच काम केलं नाही. तर त्याची मी आता एक पुण्यात लॅब टाकली आहे, 8 कोटी रुपये खर्च करून देशातली सगळ्यात चांगली लॅब टाकली आहे. त्याच्यामध्ये गाई म्हशीचे DNA प्रोसेस करून त्याच्यावरती शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल. मी शेतकऱ्याचा प्रत्येक ठिकाणी विचार असा करतो आहे, म्हणजे माझा मूळ जो उद्देश आहे BVचं नाव ठरवायचा, भारत विकास ग्रुप, त्या मूळ उद्देशाकडे चालू आहे की खऱ्या अर्थानं भारताला महासत्ता व्हायचं असेल तर प्रत्येक खालचा तळागाळातला माणूस वरती आणला पाहिजे. आणि त्या दृष्टीने थोडासा विचार करून काम करतो आहे, काय ते वेगळं करतो आहे. आणि मी काय म्हणतो की जे लोक आमच्याशी कनेक्ट होतील, म्हणजे BVG फाउंडेशन एक केलं आहे किंवा भारत विकास प्रतिष्ठानच्या नावाने करतो आहे, की जो कोणी माणूस कनेक्ट होईल त्याच्या आयुष्यामध्ये प्रगती त्याला कशी करायची, त्याला प्रगतीपथावर कसं न्यायचं, मार्गदर्शन कसं करायचं. त्यात प्रामुख्याने मी शेतकरी वर्ग निवडले, कारण सगळ्यात दुर्लक्षित तीच लोक आहेत. म्हणजे भाषणं खूप होतात पण हँड होल्डिंग करून त्याची जी प्रगती केली पाहिजे त्या दृष्टीनं फार कमी विचार होतो. तर त्या दृष्टीने मी थोडंसं काम चालू केलं. कोणावरती टीका करायची नाही, आपल्याला जेवढं जमेल, आपल्याला जेवढं झेपेल तेवढं काम करत राहायचं. आणि माझं तेच म्हणणं आहे की जेवढा जमेल तेवढा, झेपेल तेवढा भारताचा विकास मला करायचा. मी फार मोठे दावे करायचे नाही आहेत, पण गॉड इज काइंड, वी आर रिचिंग. म्हणजे मागच्या एका महिन्यामध्ये आम्ही 10,000 शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचलो. पुढच्या 2 महिन्यामध्ये 5 लाख शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचतो आहे. त्यासाठी BSc MSc ॲग्रिकल्चर मुलं घेतलीत का आम्हाला. आत्ता 300 जॉईन झालीत, पुढच्या 2 महिन्यामध्ये अजून 200-300 जॉईन होतील. प्लॅन आहे की 10,000 BSc MSc ॲग्रिकल्चर मुलं घ्यायची आणि शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाऊन. आणि गव्हाचं उत्पादन आम्ही मागच्या वर्षी ट्रायल घेतली सातारला, जे नावाच्या गावामध्ये. नॉर्मली गव्हाचं उत्पादन 1 एकरामध्ये 12 ते 15 पोती होतं नॉर्मल कुठल्याही माणसाला. आमचा हा मित्र जे गावचा स्वतः औषधाचं दुकान आहे, त्याचं ॲग्रिकल्चर BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे आणि त्याचं 22-23 पोती काढायचं आणि असं छाती काढून की बाकी सगळे 12-15 मी 23 हॅपी होता. आम्ही थोडीशी टेक्निक दिली आणि काही सांगितलं. म्हणजे आम्हाला काही सर्वज्ञ आहोत असंही नाही, जेवढं कळलं तेवढं सांगितलं, त्यानं इम्प्लिमेंट केलं. पहिल्याच वर्षी त्याच शेतात त्याला 39 पोती मिळाली. तर असं थोडंसं वेगळं काम करतो आहे आणि धडपड चालली आहे. मग भारताबाहेर जे खेडं झालं आहे आपण म्हणतो, भारताबाहेर काहीतरी धडपड करतो आहे. मागचे 1.5 वर्ष झालं मी भारताबाहेर जातो आहे. किर्गिस्तानला गेलो, पापुआ न्यू गिनीला गेलो, इंडोनेशियाला गेलो, झिम्बाब्वेला गेलो, झांबियाला गेलो, नंतर सुदानला गेलो. अशा वेगवेगळ्या ज्या देशांमध्ये नॉर्मली कोणी जात नाही अशा देशांमध्ये जातो आहे आणि तिथं काय काय संधी आहेत आपल्याला त्या बघतो आहे. मी तिथं काय म्हणतो, आता माझी 17 तारखेला कोफी अन्नान जे युनायटेड नेशन्सचे माजी जनरल सेक्रेटरी होते, त्यांची पॅरिसला मीटिंग ठरली 17 आणि 18 तारखेला. 2 दिवस वेळ काढून या म्हणून सांगितलं आहे. तर तिथे आफ्रिकन देशांमध्ये पण ह्याच सगळ्यांचे प्रश्न आहेत. म्हणजे तिथं मी झिम्बाब्वेला गेलो, झांबियाला गेलो, तिथं जे शेतकरी आहेत तिथं ते असं फेकतात. म्हणजे आपल्या ते 20-30 वर्ष माग आहेत, आपण इस्रायलच्या 50 वर्ष माग आहोत, ते आपलं 20 वर्ष माग आहेत. तर त्यानं म्हटलं साहेब आपल्याला खूप प्रगती चांगली करता येईल. अन्नधान्य मुबलक जमीन आहे आफ्रिकेमध्ये, मुबलक पाणी आहे, पण प्रश्न खूप आहेत. म्हणजे धान्य इम्पोर्ट करायला लागतं. तर त्या कोमारा म्हणून एक गिनी नावाचा देश आहे, त्याचे अध्यक्ष कोमारा, ते मागा 1-1.5 महिन्यापूर्वी मुंबईत आले, त्यांना भेटलो. 1.5-2 तास 3 तास चर्चा केली आणि ते म्हणले की आफ्रिकन 54 देशांमध्ये तुम्हाला मी घेऊन जातो आणि तिकडं चाललो आहे आता काही ते वेगळं करायला. तिथं शेती रिलेटेड काही प्रश्न आहेत, सोलर पंप आहेत, LED लाईट्स आहेत, ॲग्रिकल्चरचे प्रॉडक्ट्स आहेत,
आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करायची. मग त्यांच्याकडे काय काय घेण्यासारखं आहे, त्यांच्याकडे माईन आहेत. आम्ही बाळासाहेबांच्यावर आम्ही आत्ता कालच झिम्बाब्वेमध्ये एक गोल्ड माईन घेतली. तिथं काहीतरी त्यांचा 30 वर्षाचा अनुभव आहे गोल्डचा. गोल्ड माईन घेतली. काल घानामध्ये घेतली गोल्ड माईन, 90 टन रिझर्व आहे. 90 टन असली गोल्ड माईन घेतली. नंतर ह्याच्यामध्ये कर्नाटकात 5 आयर्न ओर माईन घेतल्या. एक गोव्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा प्लॅन्ट घेतला आहे, तो 3 महिन्यात चालू होईल. त्याचा वर्षाला 2-1 हजार कोटी टर्नओव्हर होईल. असं खूप खूप काय काय करत असतो, धडपड करत असतो आणि काहीतरी करायचा प्रयत्न चालू आहे. तर म्हणजे पण असे काही क्लास काही जॉईन केले नाहीत. म्हणजे असे क्लासेस केले असते तर कधी अजून जास्त काही करता आलं असतं असं वाटतंय. तर फंडामेंटली माझा आपला विश्वास आहे ना, तो तुम्हाला चांगला विचार लागतो. पहिल्यांदा नेमकं काय करायचं ते माहिती असायला पाहिजे. व्हॉट यू वॉन्ट टू अचीव, नेमकं करायचं आहे काय, ते करायचं काय कळलं की ते करायला तुम्हाला टीम लागते चांगली. म्हणजे तुम्हाला विश्वासू सहकारी लागतात, कमिटेड सहकारी लागतात. त्यात काही खडे निघतात, त्यांना कसं बाजूला करायचं ते ठरवायला लागतं. पण यू नीड प्रॉपर टीम. मग तुमचं प्लॅनिंग चांगलं केलं तुम्ही, एक्झिक्युशन चांगलं झालं, फायनान्सेस आले, मार्केटिंग आलं, सेल्स आलं, बाकी सगळं होत असतं. आणि हुशार माणसं तुम्हाला घड्याळाच्या तासावरती मिळतात. त्यांचं म्हणजे KPMGला तुम्ही ॲडवायझर म्हणून घ्या, EY घ्या, मॅकॅन्झीला घ्या, गोल्डमन सॅक्सला घ्या. लोक 5,000 रुपये तास ते अगदी ₹1,00,000 तासाने पण पैसे घेणारे लोक आहेत. त्यामुळे तसा ॲडवाईस चांगला मिळू शकतो. पण अल्टिमेटली काम तुम्हाला करायला लागतं. म्हणजे तुम्हाला भाषण ऐकून तुम्ही काही चांगलं होऊ शकणार नाही. तुमच्यात स्वतःची अंतःप्रेरणा पाहिजे, स्वतःत काहीतरी यायला पाहिजे. मी तर काहीच पुस्तक वाचलं. मी आता सरांना तेच म्हटलं अतुलजींना की बाबा मी काही वाचलं नाही फारसं काय कधी. पण एक विवेकानंदाचं छोटं पुस्तक आहे, मन आणि त्याची शक्ती. ही सगळी ताकद तुमच्यात आहे, ती तुम्ही वाचलं पाहिजे. म्हणजे ते मी पुस्तक किमान 100, 200, 300 वेळा वाचलं असेल माहीत नाही. ते वाचलं आणि काही ते वेगळं करायचं ठरवलं. एक वाक्य अजून वाचलं, टेकअप वन आयडिया. ती आयडिया घेतली भारत विकासची, की देशाच्या विकासासाठी काम करायचं. त्यामुळे जे सगळे व्यवसाय करतो ते कनेक्टेड टू दॅट वन थॉट असतात. म्हणजे दिसायला माझे बरेचसे मित्र मला म्हणतात, IASमध्ये बरेचसे तू किती धंदे करतो काय कळत नाही. मी त्यांना म्हटलं अजून तुम्हाला कळणार नाही, अजून 1-2-3 वर्षांनी कळेल तुम्हाला की ज्यावेळेला हे सगळे बिंदू एकत्र येतील, कनेक्ट होतील, की BVG इंडियाच्या माध्यमातून पुण्या, मुंबई, दिल्ली शहरातल्या कस्टमरला मी हे करतो आहे, त्यांना अप्रोच होतो आहे, त्यांच्याशी कनेक्ट होतो आहे. आता BVGच्या बाकीच्या कंपन्यामध्ये शेतकऱ्यांना कनेक्ट होतो आहे. तिथं विषमुक्त धान्य तयार होईल. पुण्या, मुंबईत तुम्हाला विषमुक्त धान्य पाहिजे तर ते विषमुक्त धान्याचे कस्टमर तयार करतो इकडे, ह्या कंपनीत कस्टमर तयार करतो, तिकडं उत्पादक तयार करतो. अशा पद्धतीने एक वेगळा आणि जग मार्केट आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मित्रांनो सांगतो की हे जग खरंच मार्केट आहे. म्हणजे मला परवा इस्रायलमध्ये काम केलेले लोक मी BVGमध्ये कामाला घेतलेत. 2 प्रॉपर जीव कामाला घेतलेत, 2.5 लाख रुपये पगार देऊन कामाला घेतलेत. त्यांना मी विचारलं तुम्हाला 150 टन मिळतं, आम्हाला मिळत नाही, अशी कारणं सांगा. तर त्यांनी मला वेगवेगळी कारणं सांगितली. काही ते ऐकून थक्क व्हायला होतं की जसं ACत बसलं आपल्याला बरं वाटतं सगळ्यांना. झाडाच्या मुळाला ते एअर कंडिशनिंग करतात. मुळाला झाडाची मुळं कुठली आपली जी झाडं असतात, भाजीपाला कुठले झाड असतं ते 30 सेंटीमीटरच्या खाली जात नाहीत त्याच्यामुळं. तर ते 1 मीटरवरती पाईप टाकतात, त्यातनं हवा किंवा पाणी खेळवतात आणि झाडाच्या मुळाला ॲव्हरेज 24 डिग्री किंवा 23 डिग्रीला मेंटेन करतात. त्यामुळे 80% तुमच्या प्रॉडक्टची वाढ जास्त होते. 80%. वनस्पती दिवसा सूर्यप्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. रात्री उलटं करतात, रात्री ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात. कार्बन डायऑक्साईड तुलनेनं हवेमध्ये जड असतो. त्यामुळं तुमच्या जमिनीच्या लगत राहतो तो. रात्री वजन सोडलेला ते जमिनीच्या कडेने अशी कणात बांधतात आणि पहाटे 3 वाजता सूर्यप्रकाशासारखे दिवे चालू करतात आणि तो जो एक्स्ट्रा कार्बन डायऑक्साईड आहे तो वापरतात आणि त्याच्यामुळे त्याची वाढ परत 100% होते. अशी वेगवेगळी टेक्निक आहेत. काय काही सोपी आहेत, काय काही अवघड आहेत. मी म्हटलं सोपी टेक्निक आपल्या शेतकऱ्यांना हात धरून जर सांगितली, त्यांच्या बांधावर जाऊन सांगितली, तर आपण 10 टन जे उत्पादन 30%ला 3 वर्षात नक्कीच घेऊन जाऊ. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. सातारला मेगा फूड पार्क करतो आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भारताबाहेरच्या 5-6 कंपन्या आणल्यात. आम्ही स्वतः एक 7-8-10 कंपन्या टाकतो आहे. उद्या पुढं मग आम्ही तुम्हाला विनंती करू, आमचे प्रोडक्ट सगळे दर्जेदार असतील. अजून याला 6 महिने 8 महिने वेळ आहे, पण दर्जेदार असतील. आणि अतिशय वेगळ्या पद्धतीनं त्यात काहीतरी काम करतो आहे, धडपड चालू आहे.
एक वाक्य स्वामीजींचं होतं की जेव्हा दशदिशा निराशेच्या अंधकाराने भरून गेल्या होत्या तेव्हा मी म्हणत होतो झुंजा झुंजत पुढे चला, आज दशदिशा किंचित उजळल्या असेल, तेव्हा देखील तोच संदेश, झुंजा झुंजत पुढे चला. म्हणजे थांबायचं नाही. म्हणजे सायकलच्या सीट कवर बदलायला 3 वर्ष सीट कवर मी शबनममध्ये टाकून सायकल कॉलेजवरती जायचो. उतरलं सायकलवरनं की सीट कवर माझ्या बॅगेत टाकायचो मी. कारण लोक 1-2दा असं झालं की पैशावाल्या मुलांनी ते उडवलं आणि फुटबॉलसारखं नेलं. त्यानंतर ठरवलं की देत तर कोणी नाही आपल्याला, आपल्याकडे नसेल कोणी देत नाही. हे खूप लेसन आयुष्यात महत्त्वाचे आहेत. देत तर कोणी नाही, पण आपल्याला कमवायला लागतं. आणि त्यानंतर आता मागच्या महिन्यात जाऊन मी विमानही बुक करून आलो आहे. जेट विमान येतं आपलं. धावपळीसाठी घेतो मी, दाखवण्यासाठी नाही, धावपळीसाठी घेतो की बाबा थोडा वेळ वाचेल, अजून 4 मीटिंग जास्त होतील. ते कंबोडीला गेलो मागं, माझी 4 तासाची मीटिंग होती. इथनं मी पुण्यातनं दिल्लीला गेलो, दिल्लीतनं बँकॉकवरनं परत पुढं. म्हणजे प्रवास पुण्यातनं डायरेक्ट गेलो असतो तर 5 तासात झाला असता. असं हे जवळपास 20 तास गेले. इथं थांब 3 तास, इथं थांब 4 तास, आणि 4 तास हे काय मला 4 दिवस गेले. ते म्हटलं हे असं नको, 1 दिवस सुद्धा महत्त्वाचा आहे. मी तुमचं तर हे काम वेगाचं यंत्र बघितलं मी, तसलंच काहीतरी करतो मी, पण असं सूत्रबद्धतेत नाही करत, पण करतो, विचार करून काम करतो की वेळ वाचला पाहिजे, कमीत कमी जास्तीत जास्त लोकांना भेटलं पाहिजे, काम झालं पाहिजे. आणि जग खेळ आहे. म्हणजे मी झांबियाला गेलो होतो. आम्ही पोकलेन घेतले 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी, PC-300 घेतलं. ते नॉर्मली आधी JCB होता. JCBने ते डंपर भरायला 15, 20, 25, 30 बकेट टाकायला लागायचं. नंतर PC-300 घेतलं. एकाच 3 बकेटमध्ये ते भरायचं, म्हणजे 30च्या ऐवजी 3. काय भारी घेतलं म्हणलं आपण. तर झांबियात गेलो. कन्सन्सी नावाची कॉपर माईन आहे. कन्सन्सी नावाची जगातील सगळ्यात मोठी कॉपर माईन आहे. ती बघितली. 40,000 हेक्टरवरती माईन आहे ते. तिथं डंपर बघितला 350 टन वजनाचा. एकच डंपर 350 टन माल नेतो. आपला 15 टन नेतो, 20 टन नेतो. जी पोकलेन बघितलं, एक बकेट त्याची 200 टनाची, 2 बकेटमध्ये 350 टन भरतो. जग खूप मोठं आहे. म्हणजे डंपरचं त्या चाक 12 फुटाचं असतं, म्हणजे 13 फुटाचं चाक असतं. असं हात वर केलं तर निम्म्यापर्यंत जातो. असं सगळं जग मोठं आहे, बघितलं पाहिजे. आपण जे विचार करतो ना, थोडा संकुचित विचार करू असं मला वाटतं. अशा कोर्सेसमधून तुम्हाला काही नवीन विचार मिळतो, नवीन दृष्टी मिळते. पण आपल्यातलं आपलं पण शोधलं पाहिजे. आपल्याला जे चांगलं जमतं ते उत्तम कसं करता येईल, सर्वोत्तम कसं करता येईल याच्यावरती विचार केला पाहिजे. आणि असं केलं तर मला वाटतं की तुम्ही सगळेजण किती मोठे होऊ शकता. म्हणजे मोठं किती व्हावं याला काही लिमिट नाही. पण मी माणुसकी धरून व्यवसाय करतो. मी आयुष्यात असं काही ठरवलेलं नाही आहे की बिलियनर असं काही आयुष्यात ठेवलं नाही. कारण असे गेले तर वॉरेन बफे आणि बिल गेट्स असे काही बाप लोक आहेत, कुठे त्यांची स्पर्धा करतात. पण मी ठरवले की आपल्याविषयी निगेटिव्ह बोलणारा माणूस जन्माला यायला नको आणि कोट्यावधी लोकांपर्यंत पोचता आलं पाहिजे. मी एक स्वप्न बघतो की पुढच्या 12 वर्षामध्ये BVGमध्ये 10 लाख लोक काम करतील किमान. आणि 10 कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रकाश टाकता आला पाहिजे. त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेता आलं पाहिजे, त्यांचा बदल करता आला पाहिजे, असं एक स्वप्न बघितलं आहे. आणि त्या दृष्टीनं धडपड चालू आहे. एक गोल ठरलेत, धडपड चालू आहे, असं सगळं चालू आहे. अशा धडपडीला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत, मदत करावं. अतुलजी तुम्हीही काहीतरी सांगावं नवीन काहीतरी आम्हाला. आणि एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. सर, आमच्यापैकी आम्ही बरेच जण खरंच थोडंसं काहीतरी करत असतो आणि आम्ही खूप हुशारक्या मारत असतो की आम्ही आता असं करतोय, आम्ही तसं करतोय. आज इतकी लाज वाटते ना स्वतःची. असं वाटतंय की तुम्ही सर इतकं काय काय केलंय आणि खरंच आश्चर्यजनक. आणि तुम्ही थोडंसं काहीतरी असं वेगळं जरा करत असतो. इतक्या विनम्रतेने तुम्ही बोलताय म्हणजे खरंच आम्ही सर काही नाही होत. ॲक्च्युली असं वाटतंय की एक आरसा दाखवला आहे कोणीतरी आणि वी रिअली हॅव टू वर्क व्हेरी हार्ड. आणि सर तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन हे मी तुम्हाला ह्याचा विश्वास देतो आणि मी सगळ्यांच्या वतीने हे तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही पण तुमच्याकडनं काहीतरी शिकू आणि नक्कीच काहीतरी थोडं तुमच्यासारखं काहीतरी थोडं नक्कीच करू. तुमच्यासारखं आम्हाला पण शिकवा असं मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही पण आम्हाला काहीतरी शिकवा, म्हणजे अजून कसं चांगलं करता येईल. सर, भारत महासत्ता व्हावी हे आम्हाला सर्वांनाच वाटतं आणि हा आमचं पण एक स्वप्न आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जो विडा उचललाय त्याच्यामध्ये आम्हाला जे काही करता येईल तुमच्यासाठी, तुमच्या मिशनमध्ये आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत ना. आम्ही सगळे ते श्रीकृष्णाने
करंगळीने तो गोवर्धन पर्वत उचललेला असतो, पण त्याचं एक अट अशी असते की प्रत्येक गावकऱ्याने येऊन त्याला जाऊन एक सपोर्ट करायचा आहे, काठी लावायची आहे. सर, तुम्ही हा गोवर्धन पर्वत उचलला आहे, आम्ही काठी नक्कीच आमच्या परीने आम्ही लावू शकतो. सर, माझ्या डोक्यात भरपूर प्रश्न होते आणि मी ते प्रश्न लिहून आणले होते. विचारू का ते प्रश्न काही? विचार काय. आणि नॉट ओन्ली मी काही प्रश्न विचारेन, मला असं वाटतं आज आमच्या लक्षवेधी परिवारातून पण आपण काही मोजके प्रश्न घेऊ, जेवढा आपल्याकडे वेळ आहे तेवढा. चालेल मित्रांनो? सर, एक तर फर्स्ट ऑफ ऑल ना, हे जे काही ऐकलं आज हे सगळं खरोखरच नवल आहे. म्हणजे 1997 जस्ट 8 people, 8 lakhs ऑफ टर्नओव्हर, नेक्स्ट इयर 30 lakhs, त्याच्या नेक्स्ट इयर 70 lakhs, आणि आज 65,000 लोक अँड 3,000 crore टर्नओव्हर. हे काहीतरी म्हणजे खरोखरच अद्वितीय आहे आणि समथिंग विच इज मिरॅक्युलस असं मला वाटतं. ह्याच्यातला एक सगळ्यात मोठा भाग जो मला असं वाटतं की लोकांचा हा इतका वेगाने जो पूर्ण तुमचा ताफा वाढलेला आहे, आणि माझ्या मते नक्कीच तुमच्याकडे काहीतरी असं वेगळं स्किल असेल किंवा ह्या लोकांचं व्यवस्थापन. आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त उद्योजक जे मला भेटतात ना, एकच प्रॉब्लेम असतो, चांगली लोकं मिळत नाहीत, मिळाली तर टिकत नाहीत, आणि जर चांगली लोकं असली तर त्यांना परत जायचं असतं कुठेतरी. तर आम्ही सगळे लघुउद्योजक आहोत सर, म्हणजे SME सेक्टरमधले. सो व्हॉट इज युअर फॉर्म्युला फॉर देम, की बाबा हाऊ टू डू पीपल मॅनेजमेंट? तुमचे काहीतरी त्याला अनुसरून काही फंडे असतील तर प्लीज. फार फंड नाहीत बाबा. मी एकच म्हणतो, माणसाला माणसारखं वागा. माझ्या घरी आलं तर ड्रायव्हरही माझा जगन्नाथ, मी ज्या हॉटेलमध्ये राहतो त्याच हॉटेलमध्ये राहतो. अशी कधी वागणूक नसते की तू खाली मी वर. हे फंडामेंटल प्रिन्सिपल आहे आयुष्यातलं. ते जर केलं तर काही अडचण येत नाही. योग्यतेप्रमाणे मानधन मिळेल, पण वागणुकीमध्ये तू वेगळा जेव मी वेगळा जेव असं काही करत नाही मी. म्हणजे घरी कोणी जेवायला आलं तर त्यांची सगळी माणसं त्याच ताटात त्याच टेबलावरती जेवतात. हे बेसिक काही प्रिन्सिपल ठेवलेत आयुष्यात, त्याप्रमाणे चालतो. फॅन्टॅस्टिक, ग्रेट. माणसाला आय थिंक एक सिम्प्लिसिटी इज इन युअर कोर. आणि सर, भरपूर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स बरोबर तुम्ही काम करताय, आणि आमच्यापैकी बरेचसे लक्षवेधी जे आहेत त्यांचे असे वेगवेगळे अनुभव असतील माझ्या मते, आणि प्रत्येकाची काही मतं पण असतात. म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर काम करायचं असेल तर वशिला लागतो, सेटिंग लागते, किंवा जर काम तर होईल पण त्याच्यानंतर मग पैसे वगैरे मिळतील की नाही त्याचा भरोसा नाही. टेंडर निघत असेल तर तिकडे मग आपल्याला अजून काय काय गोष्टी करायला लागतात. बऱ्याच वेळेला तत्वांना मुरड घालावी लागते. असे प्रत्येकाच्या स्वतःच्या काहीतरी समजुती असतात. ते बरोबर चुकीचं मला माहिती नाही, पण सर म्हणजे डेफिनेटली तुम्ही त्या बाबतीत यशस्वी आहात, आणि तुम्ही म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. सो आमच्या उद्योजकांना काय सल्ला द्याल की बाबा या सेक्टरमध्ये जर एंटर व्हायचं असेल तर कसं ॲटिट्यूड असलं पाहिजे, किंवा काय करायला पाहिजे? क्वालिटीचा ॲटिट्यूड ठेवा, कुठेही यशस्वी व्हाल. कुठेही क्वालिटीचा ॲटिट्यूड ठेवा. बाकी सगळं सांगीवांगी असतं. ज्याला क्वालिटी नाही त्याला हे बाकी सगळ्याचा आधार घ्यायला लागतो. तुम्ही दर्जावर काम केलं, तुम्हाला लोक बोलवून काम देतात. आम्हाला बोलवून कामं देतात. आम्ही काही कुठे जाऊन भेटत नाही, आम्हाला बोलवून कामं देतात सगळी. म्हणजे चांगलं असेल, फंडामेंटली क्वालिटी पाहिजे. कुठल्याही गोष्टीत क्वालिटी ठेवली तर तुम्हाला लोक बोलवून देतात. कामाचा दर्जा जर चांगला असेल तर उत्तम करा असेल तर सर्वोत्तम करा. थोडा स्ट्रगल असतो, तो झाला की होतं. ओके. पण सर, असं कधी होतं का की आपण क्वालिटी वगैरे सगळं चांगलं आहे तरी देखील आपल्याला काही रोड ब्लॉक्स येतात? मार्ग काढायचा, झुंजत पुढे राहा. तर कुठल्याही लघुउद्योजकाला किंवा कुठल्याही उद्योजकाला एक वेळ अशी येते की त्याला कळतं की त्याचं जे सक्सेस आहे दॅट डिपेंड्स ऑन हिज ॲबिलिटी टू रीड द नंबर्स. म्हणजे त्याला हे कळून चुकतं की आपण किती उत्कृष्टपणे आपल्या व्यवसायाचा नफा, आपल्या व्यवसायाचं जे फायनान्स आहे तो किती चांगल्या प्रकारे मॅनेज करतो. कारण 3 गोष्टी एकत्र करायच्या असतात. एक तर बाबा व्यवसाय वाढवायचा पण आहे, प्लस त्याला प्रॉफिटेबल पण करायचं आहे, प्लस त्याला कॅश फ्लो पण मॅनेज करायचं आहे. 3ही गोष्टी सांभाळताना बऱ्याच वेळेला तारेवरची कसरत होते. सर, तुमचं असं काही त्याच्याकडे बघण्याचा काही दृष्टिकोन आहे का, किंवा काही त्याच्या बाबतीत काही सांगू शकाल का? आता त्या क्षेत्रातली सगळी तज्ज्ञ माणसं आपल्याकडे काम करतात. म्हणजे आपल्याला जर कळत नसेल तर तसा माणूस तुमच्याकडे तो असतो. तज्ज्ञ माणसं घ्यायची. पूर्वी 50,000 रुपये पगार विचारलं की घाम फुटायचा.
50,000 कसा द्यायचा पगार. आता परवा एक माणूस घेतला, त्याला 1 कोटी रुपये पगार दिला आहे. तर एकदम सिम्पल फंड आहे तुम्ही सांगताय सर. सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मगाशी जसं मी सांगितलं की आमच्यापैकी बरेच जण इनफॅक्ट म्हणजे आम्ही सगळेच आम्ही असे हुशारक्या मारत असतो. थोडंफार यश मिळालं ना तर हवा घुसते डोक्यात आणि ना इगो असतो ना इगो तो कधी पण घुसतो. सर यू आर व्हेरी हंबल, व्हेरी डाऊन टू अर्थ. एवढं सो त्या अहंकारापासून दूर राहण्यासाठी सर काही आम्हाला काही केलं पाहिजे किंवा तुम्ही कारण ऑफकोर्स यू हॅव दॅट स्टेचर टुडे. सो सर त्याला अनुसरून काय सांगाल? काय कसलीच हवा डोक्यात जात नाही कधी. काम करत राहायचं, व्यसन असलं तुम्हाला की काय बाकी कामच करत राहायचं. लोक काय म्हणतात काय म्हणत नाहीत काय बघत राहायचं नाही, आपलं आपलं काम करायचं. इगो बिगो मला खरंच म्हणजे मला इगो काय असतो हेच माहीत नाही, कशासाठी असतो. कारण आपण सगळे दिवस बघितले तर आपल्या सायकलला सीट कवर नव्हतं, आपल्या घरात लाईट नव्हती, 25 किलोमीटर रोजचं 42 किलोमीटर सायकलिंग करायचं, सगळे बघितले आपण. त्यामुळं त्यांच्याशी ते सगळं बघितल्यानंतर काही येतच नाही आपल्याकडे. फॅन्टॅस्टिक. जसं मगाशी विनयजींनी सांगितलं की लेवल 5 लिडरशिप आणि तो कन्सेप्ट टेक्निकल त्याला वर्डिंगमध्ये कसं बसवायचं ते तुमच्याकडनं शिकायचं. शिकलेला कसं म्हणायचं. सर टेक्निकल शब्दामध्ये याला लेवल 5 लिडरशिप असं म्हणतात. लेवल 5 लिडर इज द पर्सन ज्याच्याकडे 2 मूलभूत गुणधर्म असतात. नंबर 1 ही इज हॅव्हिंग पर्सनल जेन्युइन ह्युमिलिटी. म्हणजे तो व्यक्ती जो असतो तो अत्यंत विनम्र असतो, विनम्र. आणि दुसरी ही हॅज गॉट अ इंटेन्स प्रोफेशनल विल. म्हणजे त्याच्याकडे एक तीव्र इच्छाशक्ती असते. आणि या दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी असे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. विनम्र म्हणजे तो असा असतो बघून असा शांत, जास्त आक्रमक दिसणार नाही, जास्त कॅरिस्मॅटिक नाही, जास्त माझ्यासारखी बडबड नाही, सो असा तो विनम्र व्यक्ती असतो. आणि पण जिगर मात्र एकदम जबरदस्त असतं. आय थिंक साक्षात एक्झाम्पल ऑफ लेवल 5 लिडरशिप इज देअर इन फ्रंट ऑफ अस. सर ॲक्च्युली सर मगाशी बॅकस्टेजला हेच बोलत होते की बाबा काय तुझ्या प्रोग्राममध्ये येऊन आता आम्ही काय बोलायचं, उलट तूच आम्हाला काहीतरी सांग. मी म्हटलं सर आम्ही फक्त ना हे शिकवतो, आम्ही फक्त बडबड करतो, तुम्ही हे साक्षात सगळं साध्य केलेलं आहे. सो तुमच्या तोंडून जेव्हा येतं ना त्याचं एक वेगळं इन्स्पिरेशन आहे आणि हे इन्स्पिरेशन आज आम्ही अनुभवतो आहे. मी प्रेक्षकांमधून एक जस्ट 4 ते 5 प्रश्न घेऊ इच्छितो. सो तुम्ही हात वर करून तुमच्या मनातला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. फक्त एक अट असेल, माईक मी माझ्याच हातात ठेवणार आहे आणि मी माईक तुमच्या जवळ आणून तुम्हाला तो प्रश्न विचारावा याची मी विनंती करेन. ओके. सो मोजून आपण 5 प्रश्न. सर्वात आधी मी इकडे लक्षवेधी ॲडव्होकेट विजय रावराणे त्यांना मी प्रश्न विचारायची एक सांगेन तुम्हाला. यस सर, यस सर. एक संत गाडगे महाराजांचं रेकॉर्ड केलेलं एकच कीर्तन अवेलेबल आहे. अच्छा. एकच आहे. ते मला कोणतरी मध्ये सीडी दिली आणि ती पण मी 20 वेळा ऐकली. त्याच्यामध्ये गाडगे महाराजांनी फार मुंबईच्या पोलीस लाईनमध्ये झालेलं कीर्तन आहे. त्यांच्या निर्वाणापूर्वी 1 महिना 1.5 महिना आधी झालेलं. त्यात महाराज म्हणतात गाडगे महाराज की ज्याचा अभिमान मेला तो देव झाला. एकच वाक्य. मित्रांनो हे कशाच्या फुशारक्या मारता, हे सगळं ठेवून इथंच जायचं आहे. कुणी किती मोठा झाला सगळं. म्हणजे माझ्या वडिलांनी कपड्याचा शौक होता, जायच्या आधी 2 3 पीस शिवले होते. आजही तसेच आहेत आमच्याकडे. सगळं इथंच सोडायचं आहे. कशाचा अभिमान करायचा. ते झालं की होतं सगळं. मग त्याला तसं एक तुम्ही जर म्हणजे माझी मेंटॅलिटी पहिल्यापासून तशी, तेव्हा ती एगो बिगो काय भानगड असं येतच नाही कधी. डिटॅचमेंट. ओके. जोरदार टाळ्या परत एकदा. सो विजयजी, सो ॲडव्होकेट विजय रावराणे सर, तुम्ही भरपूर प्रश्न विचारता कटघऱ्यामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती उभा असतो तेव्हा. सो आज तुम्हाला सरांना प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार सर. सर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा व्यवसाय तुम्ही आता चालू केलात त्यावेळी मॅनेजमेंट करताना निर्णय व्यवसायाकडे तुम्ही वळलात आणि त्या व्यवसायाचं जे कंट्रोल्स किंवा मॅनेजमेंट
ह्या मॅनेजमेंटचे फंडे आता सर आपण पे करून चांगले चांगले स्पेशलिस्ट लोक तुम्ही अपॉइंट करताय, पण त्यावेळी अशी कुठली तरी क्रुशल मुवमेंट होती की आपल्याला स्पेशलाइज पर्सन अपॉइंट करायचं आहे, पण आर्थिक गोष्ट आणि ह्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये आपण तो अपॉइंट करू शकत नाही आणि ह्या गोष्टीत आपल्याला पुढे जायचं. जसं सुरुवातीच्या काळात तुम्ही जे नवीन नवीन मशिनरी वगैरे हे केलं, जो आर्थिक आणि कंट्रोल म्हणजे मॅनेजमेंटचा जो कंट्रोल, ह्या दोन्हीचा जो मिलाप आहे हा कशा पद्धतीने सुरुवातीच्या काळात आपण केला, जसं आम्ही लघु उद्योजकाला जे सुरुवातीचा काळ असतो त्याच्यामध्ये आपण कसं केलं हे सांगू शकता का सर? नाही नाही, बेसिकली त्यावेळेला पण काय केलं की जी तज्ज्ञ माणसं होती ना त्यांचा सल्ला घ्यायला जायचो. अफोर्ड करता येत नव्हते तर सल्ला घ्यायला जायचो. आता तुम्ही जसं मला बोलवलं काल त्यांनी सांगितलं की 2,000 रुपये तिकीट लावलं होतं त्यांनी तिकडं. मला काही रुपये दिला नाही, मी मागितलं पण नाही. त्यांना मी म्हटलं तुम्ही तिकीट लावून 500-700 लोक होते, म्हटलं तिकीट लावून एवढे पैसे करू. नाही म्हटलं तुम्ही आता आम्ही 5 स्टार हॉटेल बुक केलं आहे वगैरे. 200 लोकांना परत पाठवलं आहे. म्हणजे त्या म्हणजे पूर्वी त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही बरेच कार्यक्रम घेतले, पण हा म्हटले तिकीट लावून ओव्हरबुक झाला. पहिल्यांदा असं झालं असं त्यांनी सांगितलं. तर त्यांना म्हटलं एक्स्ट्रा काही मिळालं तुम्हाला तर तुम्ही आमच्या रामकृष्ण मिशनला काही ती देणगी द्या. तुम्हाला तीच विनंती करणार आम्ही की काय तुम्हाला द्यायची इच्छा झाली कधी पुढं मागा तर तुम्ही रामकृष्ण मिशन नावाने एक चेक देऊन टाका, मला सांगू पण नका, देऊन टाका. कारण त्या एका माणसाने इतकं प्रचंड काम केलं विवेकानंदाने. तुम्ही त्याचं थोडंसं लेक्चर ऐका, म्हणजे त्यांची थोडीशी एक कोट एका माणसासाठी आयुष्यभर पुरतो. 1 कोट इतका म्हणजे सगळेच कोट, कुठलाही कोट घ्या फार लाईफटाईम या. तर त्याच्यामुळं आपल्याला जर काही एखादं जुळत नसेल जमत नसेल तर ज्यांना जमतं त्यांच्याकडे जाऊन बसतो मी आणि त्याच्या आता माशिलकर साहेबांना विनंती करतो, साहेब किती वेळ द्या. IIT मुंबईने माझ्यावर पार्टनरशिप केली आहे. आता IIT मुंबईचं बायोसायन्सेस डिपार्टमेंट आहे, तिथं खूप चांगलं संशोधन चाललं आहे, वेगवेगळ्या गोष्टीवरती चाललं आहे. म्हणजे हिमोग्लोबिनची टेस्टिंग ब्लड न काढता कशी करायची हे त्यांनी यंत्र डेव्हलप केलं आहे. त्याचं मार्केटिंग करायचं तर आम्हाला देत आहेत. म्हणजे भारतामध्ये आता बऱ्यापैकी जिथे इथं चांगलं चांगलं होतं ते आम्हाला लोक देत आहेत आणि बोलवून देत आहेत. ओके, नेक्स्ट प्रश्न. अतुलजी आणि सरांचं मी अगोदर आभार मानतो की त्यांना एक आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आहे. मी एक ग्रामीण भागातला मराठी तरुणच आहे की म्हणजे एक वेळ खायला नसायचं अशा परिस्थितीत शिकून MSc करून एक कंपनी काढली, रुबिकॉन वॉटर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड. पवारसाहेबांनी साहेबांबद्दल 7 वर्षापूर्वी आम्हाला सांगितलं होतं कणकवलीच्या मेळाव्यामध्ये. आज ते मला प्रत्यक्षात भेटलेत. मला त्यांना एक विचारायचं आहे की आज जे विवेकानंदांबद्दल बोलत आहेत तर विवेकानंदांच्याबद्दल ऐकलं नाही असा माझा गेल्या 10 वर्षात एकही दिवस गेला नाही. विवेकानंदांच्या वेदांत फिलॉसॉफीवरती मी खूप विचार करतो. आता माझ्याकडे बरीचशी माणसं काम करतात. मी विचार करतो की आज 2,000 मिळवणं मुश्किल होतं. आजच्या काळामध्ये ह्या तरुण पिढीला कधी कधी 1-1 लाख 2-2 लाख अशी सहज मिळतात. तर अशा ह्या काळामध्ये जर आपल्याला भारतीय संस्कृती जगवायची असेल तर ह्या मटेरियलिस्टिक डेव्हलपमेंट बरोबर आपल्याला असं काय करता येईल सर की आपण हा विचार देऊ की आपला भारत देश जो आहे त्याचा प्रत्येक माणसाचा जो जन्म झाला आहे तो काहीतरी डिव्हिनिटी आणि विचार आणि संस्कृती सांभाळण्यासाठी झाला आहे. तर ह्या तरुणांना भरकटण्यापासून वाचवण्यासाठी काही मिशन करता येईल का आपल्याला? माझ्या 60 एकरच्या फार्ममध्ये मी पूर्ण ऑर्गॅनिक केलं आहे. माझं एक मनात नेहमी असतं की इथे सगळं बंद करून वेदांता फिलॉसॉफीवरती काहीतरी काम करता येईल का आपल्याला, आणि शिवाय माणसांना आपल्याला ह्या देशालाही पुढे न्यायचं आहे. तर तुम्ही मला भेटलात, मी खूप छोटा माणूस आहे आज, पण मला असं वाटतं की काहीतरी करावं याच्यासाठी. तर तुम्ही थोडं मार्गदर्शन करा की तरुण भरकटणार नाही, पैसा आला तरी याच्यासाठी काय करता येईल आपल्याला? काय ज्याचं काम त्यांनी करायचं साहेब. हे तत्त्वज्ञान देश. मी विवेकानंद रामकृष्ण मिशन माझी 8 भाषणं झाली. कलकत्ता मिशनमध्ये झालं, दिल्ली मिशनमध्ये झालं, 8 ठिकाणी बोलवलं. मला तिथले सगळे महाराज लोक विचारतात की काय काय वाचलं. मी म्हणतो की एक वाक्य वाचलं आणि एक छोटं पुस्तक वाचलं, त्याच्या पलीकडे काय वाचलं नाही. तेवढंच मला आयुष्यासाठी पुरलं. आता हे तुम्ही जे सांगताय ते खरंच गहन विषय आहेत, पण ते काम करायला रामकृष्ण मिशन चांगलं काम करतं आहे, वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत. आपण त्यांना भरीव मदत करू, कारण प्रत्येक ठिकाणी लिडरशिप आपण घ्यायची म्हणजे तर मला काही मला काहीच शक्य नाही, कारण आपण आपल्या कामात बिझी आहोत. पण जे चांगलं काम करतात अशा खूप संस्था आहेत, त्यांना आपण मदत करू, ते पुढे जातील. म्हणून तर म्हटलं रामकृष्ण मिशनला मदत करा, ते पुढे जातील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्यापर्यंत मी पोचणार नाही, सो तुम्ही
लगेच माईक परत पाठवा. नमस्कार, माझं नाव विजय बाजीराव चव्हाण. मी HR रिक्रुटमेंट अँड बिझनेस आउटसोर्सिंग रन करतो आहे. तसंच सॅटर्डे क्लब पनवेल चॅप्टरचा मी सेक्रेटरी आहे. आणि आमचे सर्व सॅटर्डे क्लबचे आज आवर्जून 3rd डेला परत तुम्हाला ऐकायला आलेले आहेत. सरांसाठी एकदा जोरदार सॅटर्डे क्लबतर्फे टाळ्या होऊ द्या. सर, माझा एक छोटासा क्वेश्चन आपल्यासाठी असा आहे की तुम्ही बिझनेस प्लॅन पूर्ण एलोबरेट केला. तुम्ही दिवससुद्धा सांगितले की मी 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, 27 दिवस, 30 दिवस बिझी असता. पण पूर्ण ह्या लाईफमध्ये तुम्ही हॉलिडे प्लॅन कसा केला? किंवा तुमची पत्नी विचारत नाही का प्रश्न, आपण बाहेर फिरायला जाऊया वगैरे, असे प्रश्न येतात की नाही? त्याच्याबद्दल जरा आपण ब्रीफ करावं. उद्योजकांमध्ये खूप मोठा ग्रुप असतो सर, त्याला मी म्हणतो पत्नी पीडित ग्रुप. त्या दृष्टीने मी कायम लकी आहे की माझी वैशाली, आदिती, आर्या 2 मुली कधीच तक्रार करत नाहीत. आदितीला 2000 साली आदितीचा जन्म झाला. तिला कपड्यात बांधून आणलं होतं घरी. डोळे बंद केली की तिला कपड्यात बांधलेलीच मला ती आठवते. आता ती 5.5 फूट झाली आहे, 11वीत गेली आहे. पुढच्या वर्षी ती म्हणते मी अमेरिकेत तुमचे पैसे न घेता माझ्या मी स्कॉलरशिपवरती अमेरिकेत जेनेटिक इंजिनिअरिंग शिकायला जाणार आहे. तर तुम्हाला काहीतरी मिळवायला काहीतरी कमवायला लागतं, सगळं काही मिळत नाही. 2-3 वर्षातनं एकदा काहीतरी जेवायला जातो, वर्षातनं एकदा भारताबाहेर घेऊन जातो, एक 5-6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस. जिथं जातो तिथं थोड्याशा बिझनेस मिटिंग सेटअप करतो. मग ते फिरायला जातात, मी 2 मिटिंग करून येतो. असं आमचं बाहेरचं फिरणं होतं. असं चालतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एनीबडी? यस सर. सर, आपण नेहमी बघतो की आपल्याला एक पब्लिक लाईफमध्ये एक चांगला आदर्श मिळणं आजकाल फार कठीण गोष्ट झालेली आहे. आणि आपण पॉलिटिशियनचं नाव घेतलं कुठल्याही की मनामध्ये अत्यंत संताप येतो. तर आपल्याला जे आदर्श लोक आपण त्यांना फॉलो करू इच्छितो असे लोक जर पॉलिटिक्समध्ये आले तर कदाचित या भारताचं जास्त चांगलं भलं होईल. कारण आज जे लोक लीड करत आहेत ते कदाचित त्या ठिकाणी राहण्याच्या योग्यतेचे नसावेत. म्हणून एक प्रत्येकाच्या मनामध्ये, भारतीयाच्या मनामध्ये असं एक प्रश्न नेहमी सरत असतो. त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि पुढे काही प्लॅन्स आहेत? मी परमेश्वर प्रार्थना करतो की सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी. पार्लमेंटचं काम करतो 13 वर्ष. लोक मला म्हणतात इथंच सगळं घडतं. मी तेच म्हणतो, मी क्लिनिंग, फिजिकल क्लिनिंग मी करतो, बाकी मानसिक क्लिनिंग करायची जबाबदारी माझी नाही. यस, तुमच्या गावचेच आहेत. सातारकर आहेत आमचे, हे पण आमचे निकम साहेब हे सातारकरच आहेत. नाही, मी प्रश्न नाही विचारणार, मी तुम्हाला विनंती करणार आहे. म्हणजे मी 20 वर्ष गावाला काढली, तर तुम्ही शेतीविषयी काम करताय, शेतकऱ्यांच्या विषयी किंवा उद्योजकांच्या विषयी, म्हणजे बऱ्याच. तर माझं असं मत आहे की ज्यांचं वय 65च्या पुढं आहे, गावाला अशी म्हणजे सगळे येतात मुंबईला पैसे कमवायला आणि त्यांची सगळे आईवडील गावाला जातात. म्हणजे माझे बी आहेत, माझ्या पार्टनरचे बी आहेत, पण त्यांची वाईट परिस्थिती आहे. तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय करता आलं तर विचार करा त्याच्यावर. ओके, सो तुम्ही काय सर? वृद्धाश्रम आत्ताच काढायचा विचार, थोडंसं वय वाढलं का? नमस्कार सर, अरुण तावडे माझं नाव. थोडक्यात विचार झाला तर तुम्हाला आत्तापर्यंत एवढ्या आयुष्यात तुम्ही बऱ्याच काही गोष्टी साध्य केल्यात, तर आयुष्यात असे काही प्रसंग आले का की आपण ब्लँक झालो, की सुरुवातीलाच आले की मध्येच कधीतरी आले आणि त्याच्यासाठी तुम्ही काय केलं त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी? ब्लँक व्हायचे प्रसंग फार कमी आले, मी नाहीच म्हणता येते. निराशा आली, पण तितक्याच जिद्दीने पेटून उठलो, मी काहीतरी करून दाखवायचं. आणि कायम कालचा दिवस आठवला की कालच्यापेक्षा आज चांगला आहे ना, आजच्यापेक्षा उद्या चांगलं आहे ना. आणि कधी कोणाशी स्पर्धा केली नाही, कारण एक वेळेला खायला नसणारे आजही लोक आहेत आणि 8-8, 10-10 कोटीची घरं असणारी आहेत. कुणाशी स्पर्धा करायची? त्यामुळे ही ब्लँक बिंक कधी असं तुमची मेंटल बैठक जर ठीक असेल तर बाकी काही अडचणी येत नाहीत. यस ऋषिकेश. थँक्यू सर. सर नमस्कार, मी ऋषिकेश मोरे. सर्वप्रथम आपल्याला भेटून सर खूपच बरं वाटलं. आज खूप सारे असे डोळे उघड झालेले आहेत तुमचे जे सांगतात. सर माझे 2 प्रश्न आहेत. सॉरी. पहिला सर, जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही तुमचा उच्चांक सांगितला, तुम्ही कुठून कुठपर्यंत आलात, त्या उच्चांकामध्ये कधीतरी कशी वेळ आली असेल की तुम्हाला असा विचार करावा लागेल की मी थांबू का? तर अशी कधी वेळ आली का?
आणि आली असेल तर त्या कुठल्या गोष्टीने तुम्हाला मोटिवेटेड केलं की तुम्ही थांबलाच नाहीत? असं कधी झालं नाही. थँक्यू कधीच सर. झालं नाही. त्यात परवा एक रघुनाथ माशेलकर सरांनी एक खूप चांगला तास घेतला 10वीच्या मुलांसाठी. जी टी व्हीला तो आहे बघा, तुम्हाला बघेल वेळ मिळाला की तुम्ही बघा तो सगळ्यांनी. त्याच्यामध्ये माशेलकरांनी खूप चांगली गोष्ट सांगितली की माशेलकर साहेब रॉयल सोसायटीचे मेंबर झाले. भारतातले फक्त 8 लोक रॉयल सोसायटीचे मेंबर आहेत लंडनच्या. त्याच्यामध्ये न्यूटनची पण सही आहे त्या वहीमध्ये, आईन्स्टाईनची पण आहे, माशेलकरांची पण आहे. माशेलकरांचे गुरु श्री आर राव, भारतरत्न. माशेलकर त्यांना सांगायला गेले की मी रॉयल सोसायटीचा मेंबर झालो आहे. ते म्हणले ठीक आहे, नॉट बॅड. मग त्यांना अमेरिकन सोसायटीचं अध्यक्षपद मिळालं काहीतरी, पुन्हा नॉट बॅड. माशेलकर मला म्हटले की राग आला मला, सर असं का म्हणतात. नंतर ग्लोबल रिसर्च अलायन्स आहे, जगात जिथं इथं संशोधन होतं, असे 60,000 सायंटिस्ट जिथं काम करतात, 60,000, 1-2 नाही, अशा रिसर्च ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद मिळालं. तेव्हा परत गेले सर बँगलोरला आणि त्यांना म्हटले की असं असं मी अध्यक्ष झालो, हा पहिला भारतीय माणूस अध्यक्ष झाला आहे. तर ते रावसाहेब म्हटले नॉट बॅड. मग त्यांना राग आला की सर तुम्हाला काही कौतुक वाटत नाही का, मी एवढं चांगलं करतो, तुमचा विद्यार्थी एवढं चांगलं करतो, कौतुक वाटत नाही का. त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं. म्हटलं बाळा, एक्सलन्सी लॅडर आहे, तिला कधीच अंत नसतो, ती कायम चढत राहायची असते, त्यामुळे ती कायम चालत राहायची असते. त्यामुळं जे काय होतं ते एक्सेल कधीच मानायचं नाही. थँक्यू सर. सर, तुम्ही जसं शेतकऱ्यांबद्दल सांगितलं, शेतकऱ्यांबद्दल तुम्ही खूप चांगलं काम करताय, तशीच काहीशी काम करायची इच्छा आमच्यापैकी बऱ्याच जणांची असते, माझीही आहे. मी बेसिकली कोकणचा आहे. कोकणला बरेचसे प्रॉब्लेम्स असतात शेती रिलेटेड, कारण जमीन एकसारखी नसते. तर अशा ठिकाणी जर मला तिथे काही करायचं असेल माझ्या शेतकरी बंधूंसाठी, तर मी कुठे भेट देऊ शकतो तुमच्या संस्थेमध्ये? पुण्यात दर शनिवारी मी असतो आमच्या ऑफिसला. ईमेल ॲड्रेस तुम्हाला हवा असेल तर सांगतो. माझा ईमेल ॲड्रेस हणमंत रामदास गायकवाड, त्याचे HRG आहे, हणमंत रामदास HRG @bvgindia.com. BVG भारत विकास ग्रुप, BVG इंडिया, 1 वर्ड आहे, bvgindia.com. दर शनिवारी नॉर्मली कुणीही भेटायला आलं तर भेटतो मी दुपारनंतर. आणि बाकी स्पेसिफिक काय असेल की कोकणातले ॲग्रिकल्चर प्रश्न असतील तर आमच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट स्वतः चांगलं मोठं झालं आहे. त्यात पिकावाईज एक्सपर्ट आहेत. तुमच्याकडं फणस असेल तर फणसाचं काय करायचं. तुमच्याकडं परवाच मला एक जण भेटला होता, तुमच्याकडं आपल्याकडे जे आमसूल तयार होतं, आमसूल कोकणामध्ये, त्याच्यावरती एका माणसाने अमेरिकेत कंपनी काढली आहे आणि तिचा मागच्या वर्षी टर्नओव्हर $2 बिलियन आहे. ते खूप काय आहे आपल्याकडं, फक्त ते आपण शोधतच नाही. शोधलं की सापडतं. तर ते असं काही खूप काय करता येईल. सर, तुमच्यासाठी शून्याची किंमत काय आहे? ॲडिशन ऑफ 10. किती लाख लोकांपर्यंत पोचला, किती कोटी लोकांच्या आयुष्यात तुम्ही बदल घडवला, हे महत्त्वाचं आहे. प्रॉफिट एका लेवलच्या पुढे गेलं की झोपायला 6 फूट जागा लागते. त्याच्या एका पलीकडे गेले की त्याच्या काय म्हणजे किती शून्य झाली तरी सगळी लक्झरी तुम्ही अफोर्ड करता. म्हणजे साधारण 100-1 कोटी रुपये तुम्ही कमवले की तुम्ही विमानही घेऊ शकता, चार्टर फ्लाईटही हायर करतो. त्याच्यामुळे पुढची सगळी शून्य ॲड करत जायचं. फॅन्टॅस्टिक. परत एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. वो. आणि आमचे एकदम भारदस्त असे प्रशिक्षणार्थी आहेत. सो विल टेक अ लास्ट क्वेश्चन फ्रॉम निर्मल शानन. सर नमस्कार. सर, तुम्ही ते सांगितलं ना, ते प्लास्टिकच्या जे पुण्यामध्ये तुम्ही पेट्रोलचं जे केलं होतं ते ॲक्च्युली वार्ता दबलेली आहे असं आहेत की ते अजून कंटिन्यू आहे? चालू आहे. तर आम्हाला त्याच्यामध्ये सहयोग घ्यायचा आहे. सहयोग. इट इज रनिंग. इट इज व्हेरी इफेक्टिव्ह, इफिशियंट. पूर्वी आम्ही इलेक्ट्रिकल एनर्जीने हीट करायचो प्लास्टिकला, त्याच्यामुळं लाईटचं बिल पर किलो प्लास्टिक किंवा पर लिटर फ्यूल ₹15 यायचं. आता सेल्फ सफिशियंट सिस्टीम केली, ज्यातनं गॅस जो तयार होतो, LPG ग्रेड गॅस तयार होतो, तोच वापरून आम्ही हीटिंग करतो. त्यामुळे लाईटची रिक्वायरमेंट आता ₹2 आली आहे. आणि पहिल्यांदा चालू करायला 40-50 लिटर डिझेल टाकायला लागतं, परत काही टाकायला लागत नाही, स्वतः प्लॅन्ट रन होतो. ग्रेट.
एक मला असं वाटतं वीकली ऐकावं ते नवलच असं एक सदर किंवा असा काहीतरी कार्यक्रम सरांचा चालू केला पाहिजे, जिकडे अशा काहीतरी आगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. मला असं प्रामाणिकपणे असं वाटतच नाही आहे की हा कार्यक्रम संपावा. इनफॅक्ट असं वाटतं आहे की अजून हा सिलसिला असाच चालू राहावा. हा कार्यक्रम आपण रेकॉर्ड करतो आहे आणि ह्या कार्यक्रमाची हे जे संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो लवकरच आम्ही यूट्यूबवर अपलोड करू आणि तुम्ही जास्तीत जास्त व्यक्तींबरोबर हा कार्यक्रम शेअर करावा अशी मी विनंती करतो, कारण हे विचार जे आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पसरवू शकतो.